हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. चलो. सो हे टॉपिक्स तर तुम्हाला माहिती आहेत, कुठले कुठले आहेत, काय आहेत. आपण आता रिव्हिजन कडे चाललेलो आहे. ओके. बघा, यातला आता सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे, सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे? सेकंड टॉपिकला आहे. हायेस्ट वेटेज सेकंड टॉपिकला आहे. आणि सेकंड टॉपिकचे बेसिक्स जर क्लिअर असतील तर हे पुढचे सगळे सोपे आहेत. ओके. आता पहिला टॉपिकचा आपण बघू. सिंपल लिफ्टिंग मशीन, 14 मार्क्सचा त्याला वेटेज आहे. तर ज्यांना फक्त पास व्हायचंय त्यांना काय काय करायचं ते सांगतो. ज्यांना फक्त पास व्हायचंय त्यांनी काय काय करायचं त्याच्याबद्दल सांगतो. बघा, लक्ष द्या. तर त्यांनी सिंपल लिफ्टिंग मशीन पूर्ण करा. त्यामध्ये पण कुठले कुठले मशीन करायचे ते मी पुढे सांगतो तुम्हाला. स्क्रीव जॅक वगैरे हे ठरलेले मशीन आहेत, ज्याचे कायम फिक्स क्वेश्चन पडतात. हे करायला पाहिजे. ठीक आहे. सो ते करा. अनालिसिस ऑफ फोर्सेस महत्वाचा आहे, याच्यामध्ये काय करायचं ते पण सांगतो. ज्यांना फक्त पास व्हायचं आहे त्यांनी काय काय करायचं, तर सिंपल लिफ्टिंग मशीनवर जोर द्या. फ्रिक्शन सोपा टॉपिक आहे, त्याच्यावर जोर द्या. ठीक आहे. आणखी इक्विलिब्रियम मध्ये किंवा ह्याच्यामध्ये सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये करायला फॉर्म्युले पाठ करावे लागतात. ह्याचे फॉर्म्युले पाठ लागतात. फॉर्म्युले पाठ असतील तर मग हे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सुटतं. फॉर्म्युले पाठ नसतील तर नाही येणार काही सोडवतात तुम्हाला. याच्यामध्ये व्हॉल्यूमचे प्रॉब्लेम सोपे आहेत आणि 6 मार्कला पडतात. आणि व्हॉल्यूमच्या प्रॉब्लेम मध्ये काय असतं, फक्त वाय बार काढायचा असतो. एक्स बार तर सिमेट्रिकल असतं, एक्स बारची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते आपल्याला. फक्त आपल्याला काय काढायचं असतं, वाय बार. आलं लक्षात? त्यामुळं सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्याच्यामध्ये, या सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये व्हॉल्यूमचा करून जावा महत्वाचा आहे. आणि बाकी स्क्वेअर वगैरे हे पण पडतच, ते पण सोपं आहे. ते केलं तरी हरकत नाही. त्यानंतर फ्रिक्शन करा, हे करा. यामध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस मध्ये रिझल्टंट काढायचा एक क्वेश्चन आहे. रिझल्टंट आणि मोमेंट हे करा. रिझल्टंट आणि मोमेंट. इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस मध्ये रिएक्शन काढायला लागतात आपल्याला. आर ए आर बी आठवतंय का? आर ए आर बी आपल्याला रिएक्शन काढावे लागतात इक्विलिब्रियम या टॉपिक मध्ये. यामध्ये कॅन्टिलिव्हर बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, ओव्हर हँगिंग बीम आहे, असे वेगवेगळे प्रकारचे बीम आहेत. ज्यांना फक्त पास व्हायचं आहे त्यांनी सिंपल लिफ्टिंग मशीन मधले करा. लॉ ऑफ मशीन करा. वेगवेगळे मशीन आहेत ते मी पुढे सांगतो तुम्हाला. सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधलं व्हॉल्यूम करा. सोपा आहे, 6 मार्क फिक्स ते तुम्हाला मिळवून देणार. फ्रिक्शन ऑफ फोर्सेस मध्ये ज्यांना फक्त पास व्हायचं आहे त्यांनी फ्रिक्शन ऑफ फोर्सेस मध्ये फक्त हॉरिझॉन्टल प्लेनचे प्रॉब्लेम करा. इन्क्लाइन प्लेनचे प्रॉब्लेम करू नका. फक्त हॉरिझॉन्टल प्लेनचे प्रॉब्लेम करा. इन्क्लाइन प्लेनच्या प्रॉब्लेमच्या नादाला लागू नका. ज्यांना स्कोर करायचं त्यांनी दोन्ही करायला पाहिजे. त्यांनी दोन्ही केलं पाहिजे. हा. आणि इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस मध्ये रिएक्शन काढायचं. रिएक्शन हे काढायचं करा. ठीक आहे. चलो. तर हे आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. यामध्ये डेफिनेशन पण विचारतात. लोड म्हणजे काय, एफर्ट म्हणजे काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, हे विचारलेलं आहे 2-2 मार्कला. क्वेश्चन नंबर 1 जो असतो, क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये हे विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे करून जावा. लोडची डेफिनेशन, एफर्टची डेफिनेशन, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, वेलॉसिटी रेशो यापैकी कुठलेही 2 डेफिनेशन विचारतात. महत्वाचं आहे. सिंपल आहे, सोपं आहे. हे इनपुट आउटपुट काय आहे विचारलेलं नाहीये. एफिशियन्सी विचारलेला आहे. आयडियल मशीन म्हणजे काय हे विचारलेलं आहे. आयडियल मशीन म्हणजे काय, त्याची एफिशियन्सी ग्रेटर दॅन त्याची एफिशियन्सी 100% आहे. म्हणजे आउटपुट आणि इनपुट काय आहे त्या मशीनचं इक्वल आहे. त्याला आपण काय म्हणतो, आयडियल मशीन. आणि आयडियल मशीन असं या जगात अस्तित्वात नाही. आयडियल मशीन इज अन इमॅजिनरी कन्सेप्ट. ठीक आहे. त्यामुळं हे एक बघा. त्यामध्ये रिव्हर्सिबल मशीन आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन एक आहे. रिव्हर्सिबल मशीन कोणाला म्हणणार, ज्याची एफिशियन्सी ग्रेटर दॅन 50% आहे त्याला आपण काय म्हणणार, रिव्हर्सिबल मशीन. ज्याची एफिशियन्सी लेस दॅन 50% आहे त्याला आपण म्हणणार नॉन रिव्हर्सिबल मशीन. ओके. एक्झाम मध्ये त्याच्यावर एक क्वेश्चन फिक्स पडतो, मशीन रिव्हर्सिबल आहे का नाही आहे हे पडतं पेपरला.
ठीक आहे, त्यामुळे ते करून जावा, महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट हे बघा, तर हे असे सोपे सोपे प्रॉब्लेम्स पडतात पेपरला, हमखास पडतात. याच्यामध्ये कसं आहे बघा, लक्षात घ्या, एम ए चा फॉर्म्युला तर फिक्स आहे, हा बदलत नाही, मशीन कुठलंही असो. कोणकोणते फॉर्म्युले फिक्स आहेत बघा, एम ए चा फॉर्म्युला फिक्स आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे लोड अपॉन एफर्ट, डब्ल्यू अपॉन पी, मशीन कुठलंही असो. ठीक आहे, हे फिक्स आहे. त्यानंतर व्ही आर बदलत जातो, जसं मशीन बदलतं तसं व्ही आर चा फॉर्म्युला बदलतो. ठीक आहे, आणि एफिशियन्सीचा फॉर्म्युला पण फिक्स आहे, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100 हे एफिशियन्सीचा फॉर्म्युला फिक्स आहे, त्यात काही बदल होत नाही. त्यामुळे हे असे फक्त या प्रॉब्लेम मध्ये काय सांगतो, पहिला गिवन लिहून काढायचं, प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, पहिल्यांदा काय करायचं, गिवन लिहायचं. गिवन लिहिल्यावर आपल्याला कळतं की काय दिले आणि कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. ठीक आहे, यामध्ये बघा मी हे 2 बॉक्स केलेले फॉर्म्युले फिक्स तुम्हाला पडणार, म्हणजे हे लागतातच, हे बदलत नाही, सेम फॉर्म्युले आहेत, एम ए चा फॉर्म्युला आणि एफिशियन्सीचा फॉर्म्युला. ठीक आहे, पुढे आलो आपण, व्ही आर चा तर फॉर्म्युला तेच आहे, एफिशियन्सीचा फॉर्म्युला एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. यातलं तुम्हाला कुठला नंबरचा क्वेश्चन कळाला नाही ते सांगा मला, तसं असेल तर मला सांगा, कमेंट करा, आपण तो डायरेक्ट घेऊ. पण जनरल मी तुम्हाला काय सांगतोय, व्ही आर चा फॉर्म्युला तर वाय अपॉन एक्स तर फिक्स आहे. ओके, आणि पर्सेंटेज एफिशियन्सी म्हणजे एम ए अपॉन व्ही आर इंटू 100, याच्यावरून मग तुम्हाला कधी कधी डब्ल्यू काढायला लावतील. हे बघा इथं आपण कसं केलंय, डब्ल्यू काढायला लावतील तुम्हाला वगैरे, अशा गोष्टी कराव्या लागतील. हे 4 मार्कला पडू शकतं पेपरला. ओके, याच्यामध्ये वेगळं असं काय आहे बघा, सेमच आहे बघा, सेम फॉर्म्युला, पर्सेंटेज एफिशियन्सीचा फॉर्म्युला एम ए अपॉन व्ही आर इंटू 100, सेम फॉर्म्युला वापरला. फक्त याच्यामध्ये एम ए चा फॉर्म्युला काय, व्हॉट इज एम ए, एम ए म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन पी, डब्ल्यू अपॉन पी, डब्ल्यू अपॉन पी तर वापरलेला, त्याच्यावरून पी माहित नाही, पी ला इकडे पाठवलं, इकडे हे इकडे पाठवलं, अशा आपण भरपूर गणित एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आणि अशा टाईपचा एक प्रॉब्लेम फिक्स पेपरला पडणार, 6 मार्कला किंवा 4 मार्कला 100% पडणार, त्यामुळे करून जावा तुम्ही, हे महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, हे आयडियल एफर्ट, हे फॉर्म्युले आहेत, आयडियल एफर्टची तुम्हाला डेफिनेशन विचारतील किंवा हा फॉर्म्युला विचारतील 2 मार्कसाठी. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, याच्यावर पण प्रॉब्लेम पडलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये लॉ ऑफ मशीन आहे, लॉ ऑफ मशीन आठवत आहे ना, P इज इक्वल टू MW प्लस C, लॉ ऑफ मशीन वर तर फिक्स प्रॉब्लेम पडणार तुम्हाला एक्झामला, त्यामुळे ते सुद्धा करून जावा, पडलेलं आहे. 4 मार्कला 4. बघा त्याच्यामध्ये परत सेम तेच आहे, इथं फक्त फॉर्म्युला बदलला, तो एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, पीएफ म्हणजे काय, पीएफ म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, हा नवीन फॉर्म्युला तयार झाला, पी मायनस पी आय. पी आय म्हणजे काय, आयडियल एफर्ट, पी आय म्हणजे आयडियल एफर्ट, आणि आयडियल एफर्टचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन व्ही आर. डब्ल्यू म्हणजे कोण, लोड, लोड अपॉन व्ही आर, व्ही आर म्हणजे वेलॉसिटी रेशो. ठीक आहे, महत्वाचं आहे. तुम्हाला यातला किती नंबरचा प्रॉब्लेम अवघड जातोय, समजला नाही असं असेल तर सांगा, मी तो परत एक्सप्लेन करतो तुम्हाला, नसेल तर आता आपलं हे चालूच आहे, आपण 1 बाय 1. ठीक आहे, बघा हे सगळं असंच आहे, त्यामध्ये वेगळं काही नाही. हा, इथं आता डब्ल्यू एफ नवीन एक आलं, डब्ल्यू एफ म्हणजे काय सांगा, लोड, डब्ल्यू म्हणजे लोड आणि एफ म्हणजे फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, त्याचा फॉर्म्युला काय आहे, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू आय, आणि डब्ल्यू आय म्हणजे कोण, आयडियल लोड ना, डब्ल्यू आय म्हणजे आयडियल लोड, आणि आयडियल लोडचा फॉर्म्युला काय, पी इंटू व्ही आर, आयडियल लोडचा फॉर्म्युला काय, पी इंटू व्ही आर, हे लक्षात ठेवा. हे जे सगळे मी फॉर्म्युले बॉक्स करतोय की नाही, एका पेजवर सगळे लिहून काढा, रिव्हिजन म्हणजे हीच असते, एका पेजवर सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे, जे मी बॉक्स केलेले आहेत, हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला, हा डब्ल्यू आय म्हणजे आयडियल लोड म्हणजे काय, हे सगळे फॉर्म्युले तुम्ही बॉक्स करून लिहून ठेवा, एका ओळीनं सिक्वेन्स न लिहा. फर्स्ट टॉपिक मध्ये जे काय फॉर्म्युले ते सगळे लिहून काढा, सेकंड टॉपिक मध्ये जे काय फॉर्म्युले आहेत सगळे लिहून काढा, तर मग तुम्हाला सगळं समजणार काय करायचं आणि काय नाही. ठीक आहे, सगळं एकदमच करत गेला तर कन्फ्युज होणार तुमचं पुढं. आता इथं पण सेम फॉर्म्युला, वेगळं काही नाहीये.
वेगळं कुठं गणित आहे सांग बघा. हे लॉ ऑफ मशीन, व्हॉट इज लॉ ऑफ मशीन असा क्वेश्चन पडतो 4 मार्कला. 4 मार्कला जर पडलं व्हॉट इज लॉ ऑफ मशीन, तर बघा हे पहिला इक्वेशन तुम्हाला लिहावं लागेल. आणि फक्त इक्वेशन लिहून चालणार नाही. पी म्हणजे काय, एम म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, सी म्हणजे काय, हे सगळं एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला. फक्त इक्वेशन लिहिलं तर मार्क मिळत नाही, लक्षात घ्या. ते त्याचे मिनिंग लिहायला पाहिजेत ना, त्याचे मिनिंग पण तुम्हाला लिहावे लागणार, लक्षात घ्या. ओके. सो आणि मग हा ग्राफ तुम्हाला काढायचा असेल तर काढा, नसेल तर नाही काढलं तर चालेल. काढलं तर वेल अँड गुड, तुमचे मार्क कुठंच कट होणार नाहीत. ग्राफ जर काढला, एक्झामिनरला माहिती आहे ना ग्राफ काढलाय म्हणजे याला सगळं माहिती आहे. आलं का लक्षात. जर एखाद्या स्टुडंटनी ग्राफ काढला असेल तर एक्झामिनर काय म्हणतोय ना, ग्राफ ड्रॉ केलेला आहे म्हटल्यावर याला माहिती आहे ना, अभ्यास करून आलेला आहे, असा अजम्पशन असतं एक्झामिनर वाले. ठीक आहे. सो हे लॉ ऑफ मशीन आहे. लॉ ऑफ मशीन वर पण क्वेश्चन पडतात. तर बघा मॅक्सिमम एम ए चा फॉर्म्युला फक्त विचारलेला आहे पेपर. व्हॉट इज मॅक्सिमम एम ए, 4 मार्कला नाही 2 मार्कला क्वेश्चन पडलेला आहे. मॅक्सिमम एम ए फक्त एवढं लिहायचं आहे तुम्हाला, 1/m. 1/m डेरिव्हेशन कोणी विचारणार नाही तुम्हाला. डेरिव्हेशन मी तुम्हाला दाखवलं होतं शिकवताना, पण डेरिव्हेशन तुम्हाला कोणीही विचारणार नाही. कळालं का. 1/m मॅक्सिमम एम ए, मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे 1/m. ओके. त्यानंतर हे बघा, रिव्हर्सिबल मशीन आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन, ज्याची एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणणार आपण, रिव्हर्सिबल. आणि ज्या मशीनची एफिशियन्सी 50% पेक्षा कमी आहे त्याला आपण म्हणणार नॉन रिव्हर्सिबल मशीन. ओके, हे महत्वाचं आहे. मग तुम्हाला सांगतात, प्रॉब्लेम देतात आणि प्रॉब्लेम मध्ये सांगतात की मशीन कोणत्या टाईपचं आहे ओळखा, म्हणजे रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे ओळखा असं सांगतात. मग आपण आता इथं बघायचं. त्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, पर्सेंटेज एफिशियन्सी काढावे लागेल. एम ए अपॉन व्ही आर. एम ए मॅक्सिमम एम ए पाहिजे असेल तर 1/m. मॅक्सिमम एम ए नको आहे तुम्हाला, नॉर्मल एम ए पाहिजे असेल, एम ए चा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन पी, लोड अपॉन एफर्ट. हा फॉर्म्युला वापरा. तुम्ही एम ए काढा. नसेल तुम्हाला मॅक्सिमम एफिशियन्सी हवी असेल तर मॅक्सिमम एम ए अपॉन व्ही आर करा. 66.67 म्हणजे ग्रेटर दॅन 50% आलेला आहे. म्हणजे मशीन काय आहे, रिव्हर्सिबल का नॉन रिव्हर्सिबल. मशीन इज रिव्हर्सिबल. जर एफिशियन्सी तुमची 50% पेक्षा जास्त असेल तर मशीन काय असणार आहे, रिव्हर्सिबल असणार 100%. ओके. हा, मग तुम्ही एकतर 3 डिजिट लिहा किंवा 67 लिहा, काय फरक पडत नाही. आपल्याला काय करायचं, फक्त मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे हे पाहिजे. आता तुम्ही 66.6666 असं जरी लिहिला तरी चालतं, नसेल तर 66.67% लिहिलं तरी चालतं. त्यांना काय एवढं फरक पडत नाही. म्हणजे तुमचं बाबा तुम्ही असं लिहिले म्हणून मार्क कट झाला असं होत नाही. हा, 100%. पुढं तर बघा इथं काय सगळ्या अशा टाईपचे प्रॉब्लेम आहेत. फक्त याच्यामध्ये काय एक सांगतो, गिवन काय आहे हे बऱ्याच जणांना समजत नाही. कशाला काय म्हणायचं हेच समजत नाही. गिवन काय आहे. मग आता इथे या प्रॉब्लेम मध्ये बघा, सर्टन मशीन हॅज अ लॉ पी इज इक्वल टू, बघा लॉ ऑफ मशीन काय आहे बघा, पी इज इक्वल टू काय आहे, एम डब्ल्यू प्लस सी आहे. एम डब्ल्यू प्लस सी, बरोबर. मग त्याच्यावरून आपल्याला हे जर आपण कम्पेअर केलं, डब्ल्यू ला लागून जी व्हॅल्यू असते ती काय असते, एम ची व्हॅल्यू असते. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती झाली, एम ची व्हॅल्यू झाली 0.025. एम ची व्हॅल्यू झाली 0.025. बरोबर आहे ना, का नाही, बरोबर. मग त्याच्यावरून आता बघा इथे काय दिलेलं आहे, व्ही आर दिलेला आहे. कॅल्क्युलेट इट्स एफिशियन्सी ऍट लोड 1 किलो न्यूटन. युनिट कन्व्हर्जन महत्वाचे. किलो न्यूटन दिलंय का न्यूटन दिलंय हे महत्वाचं आहे. मग आता किलो न्यूटन दिलेला आहे. मग आता लोड तुम्हाला, लोड हे डब्ल्यू म्हणजे हा डब्ल्यू दिलेला आहे. हे डब्ल्यू ची व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर मला काय मिळतं, पी मिळतो ना. हे बघा तुम्हाला लॉ ऑफ मशीन दिलेला आहे इथं 0.025, पण डब्ल्यू तुम्हाला 1 किलो न्यूटन दिलंय. किलो न्यूटन मध्ये पुट करून चालणार नाही, पुट केलं तरी चालतं. मग तुमचा आन्सर कशामध्ये येणार, किलो न्यूटन मध्ये येणार. तुम्ही कशामध्ये पुट करता त्याच्यात आन्सर येणार. आपण काय केलेलं आहे,
कायम कायम प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना किलो न्यूटनचं कन्व्हर्जन आपण न्यूटन मध्ये केलेलं आहे आणि मग ते पुट करून फायनल आन्सर आपण न्यूटन मध्ये काढलेला आहे. समजतंय का? असं केलेलं आहे. बाकी बघा मगासपासून मी तेच सांगतोय तुम्हाला, पर्सेंटेज एफिशियन्सीचा फॉर्म्युला सेम MA अपॉन VR बदलत नाहीये. इंटू 100 तुम्हाला करावं लागेल. हे केलं की तुम्हाला आन्सर मिळणार आहे. पहिल्या टॉपिक मध्ये फॉर्म्युले फिक्स आहेत, ते बदलत नाही. ते फॉर्म्युले फिक्स करा, तुम्हाला प्रॉब्लेम सुटतात. फक्त गिवन काय आहे याच्यासाठी आपण जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तेवढे बघून घ्या एकदा. हे होमवर्कचे तुम्हाला मी दिले होते. हा, अशा टाईपचा जर प्रॉब्लेम पडला तर 6 मार्कला पडणार. आठवते हा प्रॉब्लेम आपण घेतलेला? 2 इक्वेशन तुम्हाला देणार, 2 इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियस आहे बघा. कॅल्क्युलेट काय प्रश्न असतो बघा, लोड दिलेला आहे आणि हे दिलेलं लिफ्टेड बाय एन एफर्ट ऑफ 96 न्यूटन. कॅल्क्युलेट एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड. आता कसं आहे बघा, जर तुम्हाला एफर्ट आणि हे काढायचं असेल तर पहिला तुम्हाला लॉ ऑफ मशीन माहित पाहिजे. लॉ ऑफ मशीन माहित पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला एम आणि सी ची व्हॅल्यू माहित पाहिजे. लॉ ऑफ मशीन मध्ये काय असतं, महत्वाचं काय असतं, 2 गोष्टी असतात. एक म्हणजे कशाची व्हॅल्यू, एम ची, आणि दुसरी महत्वाची व्हॅल्यू कशाची, सी ची. यानं लॉ ऑफ मशीन तुमचं कम्प्लीट होतं पूर्ण. मग आता इथं बघा, मग आता तुम्हाला कंडिशन दिले त्यांनी, W1 एवढ्या लोडला एवढा एफर्ट लागणार आहे, एवढं लोड लिफ्ट करण्यासाठी एवढा एफर्ट लागणार आहे. मग एवढ्या लोडसाठी किती एफर्ट लागणार हे काढायचं आपल्याला. मग आपण 2 इक्वेशन तयार केले होते, 2 इक्वेशन सायमल्टेनियस सोडवले. पहिला एम काढलं, एम ची व्हॅल्यू काढल्यानंतर एकतर ते इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट केल्यावर आपल्याला काय मिळालं, सी मिळालं. आणि मग हे आपलं पूर्ण लॉ ऑफ मशीन तयार झालं. P इज इक्वल टू MW प्लस C. P इज इक्वल टू M. M किती आलं बघा आपलं, 0.04 आलेलं आहे. इथं पुट केलं, W प्लस C किती आहे, C 16 आहे. हे सोडवलं, तुम्हाला P जायचं. फाइंड आउट लॉ ऑफ मशीन म्हटल्यावर काय करायला लागतं तुम्हाला, एकतर M आणि C ची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागते. समजतंय का नाही समजत? हा प्रॉब्लेम जर तुम्हाला पडला पेपरला तर 6 मार्कला पडला. M2 च्या जवळपास 70 पैकी मला तर वाटतं 50-55 मार्क आपलं वहीतलंच पडलेलं का जास्तच. फक्त लॉग ऑफ कॉटेक्स एक वेगळं होतं, बाकी सगळं आपल्या वहीतलं आहे. त्याच्या बाहेरचं काही नाही. मी ते अजून तुम्हाला ग्रुपवर टाकतो किती मार्काचं पडलंय, अजून मी बघितलं नाही ते. पण मला तर वाटतं 55-60 मार्काच्या वर तर पडला असणार आहे. फक्त एकच गणित वेगळं होतं, लॉग ऑफ कॉटेक्स. कुठलं? ते 1-2 गोष्टी वेगळ्या होत्या. बाकी मला तर वाटतं 55 मार्काचं तरी 60 मार्काचं तरी सेम होत. तेवढे आपली वही करून जावा तुम्ही पण. ईजीएम मध्ये पण सेम, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर काय पडणार नाही. फक्त काय पडणार, आकडे वेगळे पडणार. ईजीएम मध्ये सेम टू सेम नाही पडणार कधी, नंबर बदलणार पण पॅटर्न तोच राहणार. लक्षात घ्या. हा, आपण फक्त हे घेतलेलं नाही आहे ग्राफिकल मेथड, जे घेतलेलं आहे ते पण ग्राफिकल मेथड पण घेतलेला आहे. तुम्ही नको म्हणला म्हणून ते राहिलेलं आहे ग्राफिकल मेथड. त्याला पण ऑप्शन असतो अनालिटिकल, तुम्ही अनालिटिकल सोडवा. ग्राफिकलला कसं होतं, वेळ जातो भरपूर आणि मग ते बरोबर येईलच असं काही नाही. त्याला कसं आहे, अॅक्युरेसीने काढायला लागतं. त्यापेक्षा मग अनालिटिकली सोडवलेलं बरं असं माझं म्हणणं आहे. बघा तुम्ही पुढे याच्यामध्ये लॉ ऑफ मशीनची गणितं आहेत. लॉ ऑफ मशीन पडतं पेपरला. हा, आता हे बघा, हे सगळे मशीन आहेत ना, हे मशीनचे व्हीआरचे फॉर्म्युले बदलतात. MA चा फॉर्म्युला, पर्सेंटेज एफिशियन्सीचा फॉर्म्युला सेम राहतो. बदलतं काय, VR, वेलॉसिटी रेशो. यातले मशीन कुठले कुठले महत्वाचे आहेत सांगतो. सिंपल ऍक्सल अँड व्हील महत्वाचा आहे. VR त्याचा सोपा फॉर्म्युला आहे, कॅपिटल D अपॉन स्मॉल d. कॅपिटल D म्हणजे काय, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. स्मॉल d म्हणजे डायमीटर ऑफ लोड ऍक्सल. हे तुम्हाला माहित पाहिजे कशाला काय म्हणायचं. डायमीटर ऑफ एफर्ट व्हीलला आपण म्हणतो कॅपिटल D आणि डायमीटर ऑफ लोड ऍक्सलला आपण म्हणतो स्मॉल d. कशाला काय म्हणायचं हे माहित पाहिजे. एक्झाम मध्ये काही कॅपिटल D आणि स्मॉल d म्हणून देत नाही. एक्झाम मध्ये काय म्हणणार, डायमीटर ऑफ एफर्ट व्हील म्हणणार, डायमीटर ऑफ लोड ऍक्सल म्हणणार. त्याच्यावरून तुम्हाला त्याचे सिम्बॉल ठरवले पाहिजे. हे जर उलट सुलट तुम्ही केला, रिव्हर्स केला की सगळं चुकणार.
चुकत जाणार सगळं. ठीक आहे. मग मशीन जसं जसं चेंज होतील तस तसे व्हीआरचे फॉर्म्युले चेंज होतात. जर तुम्हाला नंबर ऑफ कॉक्स दिला असेल, सॉरी थिकनेस ऑफ रोप तुम्हाला दिलेला असतं, थिकनेस ऑफ रोप ऑन व्हील कॅपिटल डी प्लस टी, थिकनेस ऑफ रोप ऑन लोड एक्सल स्मॉल टी, हे हाच फॉर्म्युला आहे, फक्त त्याच्यामध्ये हे ऍड होतं. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये थिकनेस दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, जर प्रॉब्लेम मध्ये थिकनेस दिला नसेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. समजते का? कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा? प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला थिकनेस गिवन असेल तर हा फॉर्म्युला वापरा, प्रॉब्लेम मध्ये जर थिकनेस तुम्हाला दिलेला नसेल तर हा फॉर्म्युला वापरा. ओके, सिंपल, पडणार पेपरला. त्यानंतर डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हील महत्वाचा आहे, हे पण करून जावा. दुसरं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा बोम अँड बोम व्हील महत्वाचा आहे. व्हीआर चे फॉर्म्युले एका पेजवर सगळे लिहून काढा. जे मशीन मी टिक मार्क करतो ऍटलीस्ट त्याच्या तरी एका पेजवर लिहून काढा सगळे व्हीआर चे फॉर्म्युले. ठीक आहे. मग हे जे आहेत आरटी अपॉन एनआर किंवा एलटी अपॉन एनआर, हे सगळे मिनिंग तुम्हाला माहित पाहिजेत. कधी कधी थेरीला व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट व्हीआर ऑफ वोम अँड वोम व्हील असा क्वेश्चन असतो 2 मार्कला. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पडतो व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट व्हीआर ऑफ वोम अँड वोम व्हील. मग तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला फक्त लिहायचा आहे, आरटी अपॉन एनआर किंवा एलटी अपॉन एनआर, आणि मग हे सगळं मिनिंग पण लिहायला लागेल. आर म्हणजे काय, एल म्हणजे काय, टी म्हणजे काय, एन आर, हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. हे एक महत्वाचं आहे. वोम गिअर्ड पुली ब्लॉक हे महत्वाचं आहे. बघा व्हीआर बदलतोय, बाकी एम चा फॉर्म्युला, पर्सेंटेज एफिशियन्सीचा फॉर्म्युला हे सगळं सेम, त्यात काही बदल नाही. त्यानंतर हे बघा सिंगल परचेस स्क्रॅप बिंच करून जावा, महत्वाचा आहे. डबल परचेस एखाद्या वेळेस नाही केलं तरी चालतं किंवा सगळ्यात लास्टला करा, नाही केलं तरी चालतं, पण सिंगल परचेस करून जावा, महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्क्रीव जॅक. स्क्रीव जॅक वर तर तुम्हाला पडणारच क्वेश्चन, 100% पडणार. स्क्रीव जॅक वर तुम्हाला क्वेश्चन पडणार, महत्वाचं आहे, करून जावा, इम्पॉर्टंट आहे. स्क्रीव जॅक त्याचे फॉर्म्युले पण कधी कधी 2 मार्कला व्हीआर चा फॉर्म्युला विचारतात. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट व्हीआर ऑफ स्क्रीव जॅक? सो 2 पाय एल अपॉन पी. हे पी म्हणजे काय आहे? हे पी म्हणजे पिच ऑफ स्क्रीव आहे, हे एफर्ट नाही. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना इथे सिम्बॉल काय वापरलं होतं? पी आय वापरलं, आठवते का? बघा, कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण पी आय वापरलेला आहे. पिच आणि एफर्ट मध्ये कन्फ्युज करून घेऊ नका. ठीक आहे, चालतं. पी आय ला नाही तुम्ही कसं पण तुम्ही लक्षात ठेवा, ते एफर्ट नाही आहे, कारण बुक मध्ये तर पीच सिम्बॉल वापरला त्यांनी आणि मॉडेल आन्सर मध्ये पण पीच आहे, पण तुम्ही कन्फ्युज होऊ नका. त्यामुळे तेवढं एक फक्त लक्षात ठेवा. डिफरन्शियल वेस्टर्न्स, डिफरन्शियल पुली ब्लॉक महत्वाचा आहे, हे पण करून जावा. ठीक आहे. हे गिअर्ड पुली ब्लॉक नाही केलं तरी चालेल. बघा असे हे मशीन आहेत सगळे, आणि स्क्रीव जॅकचे जेवढे आपण प्रॉब्लेम घेतलेत ना तेवढे सगळे करून जावा. स्क्रीव जॅकचे आपण घेतलेले प्रॉब्लेम सगळे करून जावा, पेपरला महत्वाचे आहेत आणि ते पडणार तुम्हाला. ठीक आहे, महत्वाचे आहेत. स्क्रीव जॅकचे प्रॉब्लेम पडतात पेपरला. ओके, इम्पॉर्टंट आहे. सो ते करून जावा सगळ्यांनी. स्क्रीव जॅक आणि कुठला तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे सांगा याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रॉब्लेम पाहिजे? हे बघा, हे असे एक प्रॉब्लेम पडतात, हे आपण सोडवले. 2 इक्वेशन येणार, लॉ ऑफ मशीन तयार करा, फॉलोइंग टेबल शोज असं म्हटलेलं आहे. आणि याच्यावरनं तुम्हाला काय करावं लागतं? पहिला एम आणि सी ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करावी लागते. एम आणि सी ची व्हॅल्यू पहिल्यांदा तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. मग हे करा, कसं करणार? एकतर तुम्ही ग्राफ वरनं करा किंवा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून करा. दोन्ही, ग्राफ करण्यापेक्षा सायमल्टेनियसली सोडवून करा, कसं पण करा, पण एम आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, त्याच्यानंतर बाकीची व्हॅल्यू काढा. बोला. आता नाही, आता बघू. ठीक आहे, हे महत्वाचं. हे आहेत ना सगळे प्रॉब्लेम आपल्याकडे, हे आहे ना, हे वेगळं काय नाही आहे, हे सगळे प्रॉब्लेम आपण सोडवून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट आहे का विचारा पहिल्या टॉपिक मध्ये.
तुम्हाला कोणता प्रॉब्लेम अवघड गेलाय असं काय असेल तर विचारा. समजत नाहीये असं काय असेल तर विचारा. ओके, ठीक आहे. असं असेल तर मग आपण पुढे जाऊ. असेल तर डाऊट कमेंट करा, नसेल तर आपण सेकंड टॉपिकला जाऊ. सेकंड टॉपिक सगळ्यात जास्त वेटेज त्याला आहे, सगळ्यात जास्त वेटेज सेकंड टॉपिकला आहे. ओके, सेकंड टॉपिक कडे जाऊ आपण. सेकंड टॉपिक मध्ये पण काय काय करायचं सांगतो तुम्हाला. एक्झाम सांगतो. याच्यामध्ये कसं आहे बघा, स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स. डायनॅमिक्स तर आपल्याला नाही आहे. स्टॅटिक्स म्हणजे काय, बॉडी ज्या वेळेस रेस्ट कंडिशन मध्ये असते दॅट इज स्टॅटिक्स, बरोबर. आणि स्टॅटिक्सचं सगळं आपल्याला सिलेबसला आहे, डायनॅमिक्स आपल्याला काही सिलेबसला नाहीये. ओके, हे आपण डिस्कशन केलं होतं. मग हे तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतील, स्टॅटिक्स म्हणजे काय, डायनॅमिक्स म्हणजे काय, याच्या डेफिनेशन तुम्हाला एक्झामला विचारू शकतील, कारण याला वेटेज जास्त आहे, बरोबर ना. याला वेटेज जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त वेटेज यालाच आहे. किती 18 मार्काचं, 18 इंटू 1.5 म्हणजे जवळपास हे 27 टू 30 मार्क्स पर्यंत जाणार. 27 टू 30 मार्क्स पर्यंत हा टॉपिक तुम्हाला जाईल एक्झाम मध्ये विथ ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. हे डेफिनेशन पण, रिजिड बॉडी म्हणजे काय हे डेफिनेशन पडलेले आहे बघा, ऑलरेडी मी टिक मार्क केले. व्हॉट इज रिजिड बॉडी, व्हॉट इज इलास्टिक बॉडी, व्हॉट इज प्लास्टिक बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाईल पेपरला, करून जावा, महत्वाचं आहे. हे सगळं आपल्याकडे आहे, ठीक आहे. हे फोर्स, फोर्स म्हणजे काय हे पण विचारलेलं आहे, आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फोर्सला मॅग्निट्यूड लागतं, त्याला डायरेक्शन लागतं, फोर्स हे काय आहे, व्हेक्टर आहे. हे सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे पेपरला विचारलेले आहेत 4 मार्कला. व्हॉट इज फोर्स अँड व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स, काय झालं हा, तर हे करून जावा, महत्वाचं आहे. सिस्टीम्स ऑफ फोर्सेस, क्वेश्चन असा असतो, व्हॉट आर द सिस्टीम्स ऑफ फोर्सेस, एक्सप्लेन एनी वन विथ नीट स्केच. सिस्टीम ऑफ फोर्सेस कोणकोणत्या आहेत? सिस्टीम ऑफ फोर्सेस, एक कोप्लेनार, एक नॉन कोप्लेनार. कोप्लेनार मध्ये परत सब टाईप पडतात, नॉन कोप्लेनार मध्ये परत सब टाईप पडतात. मग तुम्हाला काय म्हणतात, व्हॉट आर द सिस्टीम्स ऑफ, व्हॉट आर द सिस्टीम्स ऑफ फोर्सेस, एक्सप्लेन एनी वन इन डिटेल विथ स्केच. डायग्राम काढा आणि एक्सप्लेन करा म्हणतात. ठीक आहे, करूया आपण एक्सप्लेन. बघा हे बघा, हे कोप्लेनार फोर्स सिस्टीम. कोप्लेनार म्हणजे काय हो, सगळे फोर्सेस, ऑल द फोर्सेस शुड बी इन सेम प्लेन. सगळे फोर्सेस काय पाहिजेत, एका प्लेन मध्ये पाहिजेत, त्याला आपण काय म्हणणार, कोप्लेनार फोर्स सिस्टीम. नॉन कोप्लेनार, आता इथे सगळं दिलं आहे. कोप्लेनार मध्ये कोण कोण येतं, कोलिनियर फोर्स सिस्टीम. कोलिनियर म्हणजे काय, एका लाईन मध्ये. कोलिनियर म्हणजे लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे, सेम, किंवा एका लाईन मध्ये फोर्सेस असतात, त्याला आपण म्हणतो कोलिनियर फोर्स सिस्टीम. त्यानंतर काय, कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट म्हणजे काय, सगळे फोर्सेस एका पॉइंट मधून पास होतात, त्याला आपण म्हणतो कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणजे हे असे, हा एक फोर्स गेला इकडे, कसं हा एक फोर्स गेला असा, हा एक फोर्स असा गेला, हा एक फोर्स असा गेला, हा एक असा गेला, हे सगळे फोर्सेस एकाच पॉइंट मधून पास होतात, तर याला आपण म्हणणार कॉन्करंट फोर्स सिस्टीम. नॉन कॉन्करंट म्हणजे काय, जर फोर्सेस एका पॉइंट मधून पास होत नसतील तर त्याला आपण नॉन कॉन्करंट म्हणणार. पॅरलल मध्ये काय बघा, इथं मी तुम्हाला दाखवलेलं, पॅरलल फोर्सेस एकमेकांना पॅरलल असतात. लाईक पॅरलल एका डायरेक्शन मध्ये असतील तर लाईक पॅरलल, एक वर चाललाय एक खाली चाललाय तर अनलाईक पॅरलल, बरोबर. हे आहे इथं, म्हणजे लाईक पॅरललचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर दोन्ही फोर्सेस वर चालले. अनलाईक पॅरललचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक फोर्स खाली एक फोर्स अपवर्ड असं चाललेलं आहे. ओके, तर हे महत्वाचं आहे, हे करून जावा, थेरीला पडतं.
हे कन्व्हर्जन मी तुम्हाला सांगितलेलं कसं करायचं काय करायचं आठवतंय ना, कसं काय काय करायचं याच्यावर एक लेक्चर घेतलं होतं. आता हे सांगण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे, तुम्ही लेक्चर मागचं काढून बघू शकता. त्याच्यात मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कन्व्हर्जन, कारण याच्यामध्ये गंडवतात ते कन्व्हर्जन मध्येच गंडवतात. हे बघा, हे सगळं आपण बघितलंय. कोलिनियर म्हणजे सेम लाईन ऑफ ऍक्शन, कॉन्करंट म्हणजे सगळे फोर्सेस एका पॉइंट मधून जाणार. हे पहिला माहित पाहिजे बेसिक, तर प्रॉब्लेम सुटतात. हेच माहित नाही तुम्हाला, कॉन्करंट फोर्स सिस्टीमच माहित नाही, कोलिनियर फोर्स सिस्टीमच माहित नाही, तर तुम्हाला प्रॉब्लेम सुटणार नाही. कळालं? तर मग इथं बघा, नॉन कॉन्करंट म्हणजे सगळे फोर्सेस एका पॉइंट मधून पास होत नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी ते ऍक्ट होतात. हे सगळे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. त्यानंतर पॅरलल फोर्स सिस्टीम बघा, हे लाईक पॅरलल, हे अनलाईक पॅरलल हे आहेत. नॉन कोप्लेनर मध्ये काय काय येतं बघा, कॉन्करंट येतं, पॅरलल येतं, नॉन कॉन्करंट, नॉन पॅरलल किंवा जनरल फोर्स सिस्टीम. ओके, हे सगळं आहे, हे करून जावा, आपण घेतलेलं आहे हे सगळं थिअरीला. आणि बघा, प्रत्येकाचे स्केच मी तुम्हाला काढून दिले, प्रत्येक सिस्टीमचे स्केच मी तुम्हाला ड्रॉ करून दिलेले आहेत, ते करून जावा, महत्वाचं आहे. हे पडणार पेपरला थिअरीला, हे थिअरीला तुम्हाला विचारणार, नॉन कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. हे कॉन्करंट आहे, नॉन कोप्लेनार कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. म्हणजे कसं असतंय, सगळे फोर्सेस एकाच प्लेन मध्ये नसतात, पण एका पॉइंट मधून पास होतात. हे सगळं थिअरी आहे. मोमेंटची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाणार पेपरला. व्हॉट इज मोमेंट? मोमेंट म्हणजे काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, बस. मोमेंट, इट इज द रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द फोर्स ऑन अ बॉडी ऑन विच इट ऍक्ट्स. मोमेंट मुळे काय होतं? बॉडी रोटेट होते. बॉडी काय होते? रोटेट. आणि मोमेंट कसं काढणार? मोमेंट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. किंवा तुम्ही मोमेंटची डेफिनेशन अशी जरी लिहिलात, काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, असं जरी लिहिला तरी तुम्हाला मार्क मिळणार मोमेंटचे. ठीक आहे. सो ही क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह, साइन कन्व्हेन्शन आपण घेतलेले आहे. मोमेंटचा प्रॉब्लेम पडणार, आपण घेतलेला आहे, पुढे दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. कपल, कपल म्हणजे काय हे पडणार पेपरला, थेरीला पडणार, थेरीला हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर व्हेरिग्नन्स थेरम पडणार. व्हॉट इज व्हेरिग्नन्स थेरम? त्याचं स्टेटमेंट लिहायचं. बघा, हे स्टेटमेंट मी तुम्हाला दिलेलं आहे आणि हे असं त्याचं इक्वेशन लिहायचं. 4 मार्कला पडू शकतं. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम आठवते का? पॅरलेलोग्राम, लॉ ऑफ फोर्सेस. एक तर याच्यावर थेरी पडणार, नाहीतर प्रॉब्लेम पडणार, फिक्स. याच्यावर काहीतरी एक पडणार. थेरी म्हणलं तर मग हे तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागणार, हे सगळं लिहावं लागणार आणि हे इक्वेशन लिहावं लागणार. हे डेरिव्हेशन लिहायचं नाही, डेरिव्हेशन लिहायचं नाही, हे लिहायचं. आरचा फॉर्म्युला आणि अल्फाचा फॉर्म्युला हे लिहावं लागणार तुम्हाला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, ट्रायंगल वगैरे काय नाही पडणार, पॉलिगॉन सोडून द्या. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी पडू शकतो. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी हे तुम्हाला पडू शकतं, हे महत्वाचं आहे, सोपं आहे. त्यामुळे हे करून जावा. हे रिझोल्युशन मध्ये कोणाला काय डाऊट सांगितला? इथं बघू. ओके ओके, चला इथंपर्यंत काय डाऊट आहे का सांगा. हा, ज्याच्याशी अँगल दिलेला आहे तिकडे कॉस कॉम्पोनंट, असं लक्षात ठेवा. हे सांगतो मी तुम्हाला काय करायचं. हे सगळं आपण घेतलं होतं. हा, हे बघा, हाय या टाईपचा एक प्रॉब्लेम पडणार तुम्हाला पेपरला. या टाईपचा एक प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला पडणार, आपण घेतला असा प्रॉब्लेम. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे बघा, 4 मार्कला पडतो आणि सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सोपं. ते रिझॉल्व्ह करा, आर काढा, त्याच्यापेक्षा F1 F2 काढणं सगळ्यात सोपं आहे. 4 मार्कला प्रॉब्लेम पडतो आणि सगळ्यात सोपं, लक्षात घ्या. तर हे महत्वाचं आहे. फॉर्म्युला अगदी सिंपल आहे. F1 काढत असताना F2 चा अँगल घ्यायचा. इथं बघा, फॉर्म्युला काय आहे? F sin थिटा अपॉन साइन
अल्फा प्लस बीटा, बरोबर ना? अल्फा प्लस बीटा. मग आता ज्या वेळेस तुम्ही F1 ची व्हॅल्यू काढत असता, F1 ची व्हॅल्यू काढत असताना F2 चा अँगल घेतला आपण, इथं आठवत आहे का बघा? आणि ज्या वेळेस तुम्ही F2 ची व्हॅल्यू काढत असता त्यावेळेस आपण F1 चा अँगल घेतला, इथं बघा. समजतंय का? आठवतंय का? F2 काढत असताना F1 चा अँगल, F1 काढत असताना F2 चा अँगल. अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. 4 मार्कला हे पडलेलं आहे आणि पडणार पेपरला. 4 मार्कला हे पेपरला पडणार. तर हे पाहिजे का? हा क्वेश्चन पाहिजे का? कुठला सांगा तुम्ही मला. हे काय आहे बघा, आता तुम्हाला कसं असतं बघा, सेकंड टॉपिक मध्ये तुम्हाला शक्यतो डायग्राम देत नाही. 1-2 प्रॉब्लेमचे डायग्राम देतात, बाकीचे डायग्राम देत नाही. मग आता हा डायग्राम न दिलेल्या मधल्या कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. लक्ष द्या. फाइंड द कॉम्पोनंट्स ऑफ द फोर्स 100 किलोन्यूटन पुश. पुश आणि पुल महत्वाचं आहे, हे सांगतो मी तुम्हाला. ऍक्टिंग ऍट अ 270 डिग्री विथ एक्स ऍक्सिस. आता लक्ष द्या, महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. हे बघा, हे आपलं क्वाड्रंट आहे. ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, बरोबर आहे? दिस इज द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, दिस इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, दिस इज पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, दिस इज निगेटिव्ह वाय ऍक्सिस. अँगल मोजत असताना कायम एक्स ऍक्सिसशी मोजायचा, अँटी क्लॉकवाईज मोजायचा. मग आता फोर्स जो दिलाय तुम्हाला, किती डिग्रीवर दिलाय? 270 डिग्री, 270 डिग्री. 270 डिग्री पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून कायम अँगल मोजायचा. तो पण कसा मोजायचा? अँटी क्लॉकवाईज मोजायचा. मग हे किती झालं? 90, 180, 270. बरोबर आहे का? फोर्स कुठं असणार? हा झाला इथून चालू, हे 0 डिग्री. इथं आलात तुम्ही, हे किती झालं? 90 डिग्री. इथून इथं आलात, हे किती झालं? 180 डिग्री. इथून इथं आलात, हे झाले 270 डिग्री. आणि इथून परत तुम्ही इथं गेलात, हे झाले 360 डिग्री. म्हणजे 0 to 90 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट, 0 पासून 90 डिग्री पर्यंत फर्स्ट क्वाड्रंट हा झाला पहिला क्वाड्रंट. 90 to 180 हा झाला सेकंड क्वाड्रंट. 180 to 270 झाला थर्ड क्वाड्रंट. 270 to 360 झाला फोर्थ क्वाड्रंट. मग आता फोर्स कुठे दिलाय? एक्झॅक्टली 270 डिग्री विथ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून हे सगळं करतो मी. लक्ष द्या, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून इथं फोर्स आहे 270 डिग्रीवर. हे किती झाले? 270 डिग्री. तर इथं फोर्स आहे असा. आता पुश आहे का पुल आहे, हे महत्वाचं. पुश म्हणलं की एरो आतमध्ये घ्यायचा, पुश एरो इनवर्ड. पुल म्हणजे एरो आउटवर्ड. पुल, पुश. समजतंय ना? लक्षात ठेवा, काहीतरी तुम्ही तुमची ट्रिक तयार करा. पुश म्हणजे एरो इनवर्ड, पुल म्हणजे एरो आउटवर्ड. मग आता पुश म्हटल्यावर एरो कुठे जाणार? आतमध्ये जाणार. समजतंय? समजा पुल म्हणलं असतं तर एरो असा असतं. पुशच्या ऐवजी पुल म्हणलं असतं तर एरो कुठे दिला असतं? पॉइंट पासून हवे. हा पॉइंट आहे तुमचा, पॉइंट पासून लांब. समजतंय का? आता सगळ्यात महत्वाचं, अँगल तुम्हाला 270 डिग्री दिलेला आहे, पुश आहे. पण 270 डिग्री अँगल तुम्हाला कॅल्क्युलेशनला घ्यायचं नाही. 270 डिग्री कशाला दिलंय? तुम्हाला फोर्सची पोझिशन सांगण्यासाठी दिलेलं आहे. कॅल्क्युलेशनला तुम्ही अँगल कोणता घेणार? कॅल्क्युलेशनला अँगल कोणता घेणार तुम्ही? त्या क्वाड्रंट मधल्या एक्स ऍक्सिसशी घ्यायचं तुम्हाला. त्या क्वाड्रंट मधल्या एक्स ऍक्सिसशी तुम्हाला तो अँगल घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं? हा जो फोर्स आहे, हा अँगल बघा किती डिग्री झाला? 90 डिग्री. तर हा घ्या किंवा हा घ्या, बरोबर आहे? 90 डिग्री. तुम्हाला काय घ्यायचंय? 90 डिग्री अँगल घ्यायचा आहे. मग आता बघा, एफ एक्स म्हणजे काय? एफ कॉस थिटा. थिटा तुम्हाला काय घ्यायचंय?
थिटा इज इक्वल टू किती घ्यायचं आहे 90 डिग्री घ्यायचंय. सो एफ एक्स ची व्हॅल्यू काय झाली एफ कॉस थिटा 100 कॉस 90 काय असतं 0. फोर्स व्हर्टिकल आहे बघा मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आठवतंय का बघा. फोर्स जर व्हर्टिकल असेल तर एफ एक्स कॉम्पोनंट डायरेक्ट 0 लिहायचं. का 0 लिहायचं त्याचं कारण हे आहे थिटा त्याचा 90 डिग्री असतो आणि कॉस 90 काय असतं 0 असतं. तुम्ही कॅल्क्युलेटर टाइप करून बघा. तसं आता एफ वाय चा फॉर्म्युला काय एफ साइन थिटा आहे 100 साइन 90 काय असतं 1 असतं. हो व्हर्टिकल फोर्सला. मग आता इथं कोण आहे हा व्हर्टिकल फोर्स आहे. व्हर्टिकल फोर्स आहे म्हटल्यावर फक्त एफ वाय येणार एफ एक्स काय येणार 0. काय सांगतोय समजतंय का बघा मी काय सांगतोय जर व्हर्टिकल फोर्स असेल तर त्याचा फक्त कोण येणार एफ वाय कॉम्पोनंट येणार. एफ एक्स कॉम्पोनंट काय होणार डायरेक्टली 0. ते जर हॉरिझॉन्टल फोर्स असेल तर एफ एक्स येणार आणि एफ वाय 0. समजतंय का समजत नसेल तर मी सांगतो बघा लक्ष द्या बघा समजून घ्या महत्वाचं आहे समजून घ्या. हे बघा हा समजा इथे एक फोर्स आहे असा हे बघा हा फोर्स आहे. हा फोर्स कसा आहे व्हर्टिकल आहे ना व्हर्टिकल आहे म्हटल्यावर इथं काय येणार एफ वाय कॉम्पोनंट येणार. एफ एक्स कॉम्पोनंट काय असणार 0 आणि एफ वाय कॉम्पोनंटचा फॉर्म्युला काय एफ साइन थिटा. सिंपल. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट डायरेक्ट 0 लिहायचं बघायचं पण नाही त्याच्याकडे. ठीक आहे आता बरोबर उलट याच्या हॉरिझॉन्टल फोर्स असेल असा मग ते पुश असो किंवा पुल असो त्याचा काही फरक पडत नाही आपल्याला. असा असेल तर एफ एक्स कॉम्पोनंट येणार त्याचा याची व्हॅल्यू काय असणार आहे एफ कॉस थिटा एफ वाय व्हॅल्यू काय येणार याची 0. कळालं का एफ वाय व्हॅल्यू त्याची काय असणार आहे 0 असणार. क्लिअर हे बघा हे महत्वाचं आहे. आता जर बघा हा एक प्रॉब्लेम आपण घेतला होता. तुम्हाला यातला कुठला अवघड आहे सांगा तो आपण घेऊ. रिझॉल्व्ह करता यायला पाहिजे. फोर्सेस रिझॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे. हे बघा हे आपण फक्त असं रिझोल्युशनचं पण घेतलेला प्रॉब्लेम बरोबर. हा हे बघा इथं काय म्हटलंय बघा रिझॉल्व ईच ऑफ फॉलोइंग फोर्सेस इनटू ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स. ऑर्थोगोनल म्हणजे काय 90 डिग्री मध्ये म्हणजे एक एक्स ऍक्सिसला एक वाय ऍक्सिसला असं रिझॉल्व्ह करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे मग आपण काय केलं पहिला डायग्राम काढून घेतला. आता हे बघा हे असे प्रॉब्लेम पडतात ना पेपरला. फिक्स एक प्रॉब्लेम जर असा पडतो नॉर्थ साऊथचा 100% 350 न्यूटन ऍक्टिंग साऊथ वेस्ट अवे. समजून घ्या इकडे नॉर्थ असतो इकडे ईस्ट नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ठीक आहे 350 न्यूटन ऍक्टिंग साऊथ वेस्ट अवे. अँगल दिलाय का तुम्हाला इथं अँगल दिलाय का दिलंय. हे काय चुकलंय का आपलं 350 न्यूटन कुठे गेलं नाही 350 न्यूटनचा फोर्स कुठे गेला. काढलं नाही का 240 400 आणि 350 पण यायला पाहिजे ना. इथं काढलंय की आपण हा डायग्राम मध्ये नाहीये. डायग्राम मध्ये दाखवू आपण 350 न्यूटन ऍक्टिंग साऊथ वेस्ट म्हटल्यावरती इथं 350 न्यूटन
नॉर्थ साऊथ याच्यामध्ये जर तुम्हाला अँगल दिला नसेल तर तो किती घ्यायचा आहे? 45 डिग्री. सगळीकडे नाही अँगल दिला नाही सर 45 डिग्री घेतला असं नाही. फक्त या प्रॉब्लेम मध्ये, कोणत्या? नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला अँगल दिला नसेल तर हा अँगल तुम्हाला घ्यायचा 45 डिग्री. ओके, मी इथं 45 घेऊन सोडवलेला आहे. एफ एक्स कॉम्पोनंट, एफ वाय कॉम्पोनंट, समजतंय? एफ एक्स आणि एफ वाय कॉम्पोनंट 45 घेऊन सोडवलेला आहे. रिझोल्युशनचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. कसे फोर्स रिझॉल्व्ह करायचे ते सांगू का? रिझॉल्व्ह करायचं सांगू का? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर दोन्ही प्लस, ते माहिती आहे ना सगळ्यांना? हा, मग आता सेकंड काय आहे? 200 न्यूटन ऍक्टिंग नॉर्थ ईस्ट अवे. नॉर्थ ईस्ट अवे, नॉर्थ ईस्ट अवे. अँगल दिलाय का? इथं दिला नाही. मग अँगल किती घ्यायचा? बाय डिफॉल्ट 45 डिग्री घ्यायचा. हे फक्त नॉर्थ साऊथ मध्ये, बाकी कुठं नाही. नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट मध्ये अशा प्रॉब्लेम मध्ये. आणि इथं रिझल्टंट काढा म्हटलंय का? त्याने नाही म्हटलं, फक्त रिझॉल्व्ह म्हटलेलं आहे. रिझल्टंट काढत बसायचं नाही. त्यांनी म्हटलं रिझल्टंट काढा तर काढायचं अंडर रूट समेशन एफ एक्स प्लस समेशन एफ वाय. यांनी इथं काय म्हटलंय? फक्त रिझॉल्व्ह म्हटलेलं आहे. मग आपण फक्त रिझॉल्व्ह करून टेबल केला. त्यांनी म्हटलं असतं काय बाबा, रिझल्टंट काढा आणि त्याची डायरेक्शन काढा, तर मग आपण हे समेशन सगळं करून तसं पण पुढे सोडलेलं आपण. चला पुढं. हे बघा इथं बघा, हे असे प्रॉब्लेम पडतात. पुश, पुश म्हणजे एरो आत दाखवायचा. बघा हे लक्षात ठेवा. प्रॉब्लेम केअरफुली वाचायचा पहिला. पुश आहे का पुल आहे हे केअरफुली वाचायचं. पुश, पुश फोर्स ऑफ 10 न्यूटन ऍक्टिंग एट अन अँगल ऑफ 300 डिग्री. फाइंड इट्स ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा लक्ष द्या. हा हे क्वाड्रंट आहेत आपले. किती न्यूटन फोर्स आहे? 10 न्यूटन. किती डिग्रीवर आहे? 300 डिग्री. 300 डिग्री म्हणजे हे 0 डिग्री, हे 90 डिग्री, this is 180 degree, this is 270 degree, and this is 360 degree. So 300 degree is in between 270 and 360. 300 degree is in between 270 and 360 means fourth quadrant. बरोबर? फोर्थ क्वाड्रंट मध्ये फोर्स आहे, पुश नेचरचा आहे. पुश किती न्यूटन आहे? 10 न्यूटन आहे. हा अँगल तुम्हाला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून हा अँगल किती दिलेला आहे? किती दिलेला आहे? 300 डिग्री. बरोबर आहे ना? किती दिलेलं आहे तुम्हाला? 300 डिग्री दिलेला आहे. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 300 डिग्री घ्यायचा नाही. हा फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मधल्या एक्स ऍक्सिसशी त्याचा अँगल घ्यायचा. हा अँगल किती येणार? हे आता सगळ्यांना यायला पाहिजे. हे टोटल किती असतं? टोटल असतं 360. 360 360 मधून 300 मायनस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 60 डिग्री. आणि हा अँगल घेऊन सोडवायचा तुम्हाला. मग आता हा जो फोर्स आहे हा पुश नेचरचा आहे. पुश नेचरचा असेल तर कुठे कुठे जाणार? एक जाणार लेफ्टला, एक जाणार अपवर्ड. लेफ्ट कॉम्पोनंट काय असतात? एफ कॉस थिटा. हा काय असणार आहे? एफ साइन थिटा. वर चाललाय म्हणजे प्लस, लेफ्टला चाललाय म्हणजे मायनस. साइन कन्व्हेन्शन आपले फिक्स आहेत, हे बदलत नाहीत. काय काय साइन कन्व्हेन्शन आहेत? राईटला चालला असेल तर पॉझिटिव्ह, लेफ्टला चालला असेल तर निगेटिव्ह, अपवर्ड जात असेल तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जात असेल तर निगेटिव्ह. हे फिक्स आहे, हे बदलत नाही. क्लिअर? बघा हे सगळं सोडवलेलं आहे आपण. एफ कॉस थिटा मायनस का घेतलं? कारण तो लेफ्टला जाणार आहे. इथं प्लस का घेतलं? कारण तो अपवर्ड जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा. अपवर्ड आणि राईटला जाणारे प्लस. काय म्हटलं मी तुम्हाला? बघा हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे मी काय सांगतोय. काय म्हटलं मी तुम्हाला? अपवर्ड आणि राईटला जाणारे प्लस, त्याच्या ऑपोजिट मायनस, असं लक्षात ठेवा. अपवर्ड जाणारा आणि राईटला जाणारा प्लस, याच्या ऑपोजिट म्हणजे काय? डाऊनवर्डला जाणारा आणि लेफ्टला जाणारा निगेटिव्ह. फिनिश. सगळं चारही लक्षात ठेवू नका, कन्फ्युज व्हाल तो. कन्फ्युज व्हाल.
चला तुम्हाला कुठला प्रॉब्लेम पाहिजे सांगा. 8 नंबरचा. हा हे बघा, हा क्वेश्चन पडला तर तुम्हाला 6 मार्कला पडू शकतो. 6 मार्कला. बघा लक्ष द्या, काय क्वेश्चन आहे. 5 फोर्सेस 100 न्यूटन 200 वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, फाइंड रिझल्टंट फोर्स इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. ठीक आहे, बघू आपण हे सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला कळेल काय काय करायचं. फक्त डायग्राम काढून मी दाखवतो. डायग्राम काढलं की सगळं समजतं आपल्याला. हा, फोर्स कुठे घ्यायचा आणि अँगल कुठला घ्यायचा हे बघा. बघा हे क्वाड्रंट आपले. बघा पहिला फोर्स काय आहे, 5 फोर्सेस आहेत. 100 न्यूटन, 200 न्यूटन, 100 न्यूटन, 200 न्यूटन, 300, 400, 500 आर ऍक्टिंग ऍट अन अँगल ऑफ 50, 110, 220 अशा अँगल तुम्हाला येईल. इथं महत्वाचं दिलंय काय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सगळे फोर्सेस आपल्याला दाखवायचे आहे. आणि हे कायम अँगल कुठून घ्यायचे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून घ्यायचे. आता बघा लक्ष द्या, 100 न्यूटनचा फोर्स अँगल किती आहे, 50 डिग्री. सगळे पुश आहेत का, पुल आहेत. तसं काही दिलं नाहीये त्यांनी, दिलंय ऑल ऍक्टिंग अवे. अवे म्हणजेच काय, पुल. अवे बघा लक्ष द्या, अवे आणि पुल म्हणजे एकच. टुवर्ड्स आणि पुश म्हणजे एक. लक्षात ठेवा, हे महत्वाचं सांगतोय. ओके, आता बघा एक तर क्लिअर झालं की सगळे अवे आहेत. ठीक आहे, 100 न्यूटनचा अँगल आहे 50 डिग्री. 50 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येणार, 0 to 90. म्हणजे हा आला इथं फोर्स किती आहे, 100 न्यूटन. त्याचा अँगल किती झाला, 50 डिग्री. बरोबर, म्हणजे घेताना अँगलचा 50 डिग्रीच घ्यायचा तुम्हाला. पुढं 200 न्यूटनचा अँगल किती आहे, 110 डिग्री. 110 डिग्री म्हणजे इथं 0 आहे, इथं 90 आहे, इथं 180 आहे, इथं 270 आहे, इथं 360 डिग्री आहे. मग 110 म्हणजे 90 to 180 इन बिटवीन आलं, म्हणजे सेकंड क्वाड्रंट आला. म्हणजे 200 न्यूटनचा फोर्स इथं आला. बरोबर, आणि याचा अँगल 110 डिग्री जो दिलेला आहे ना, तो कोणाशी दिलेला आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसशी. इथून हा अँगल किती आहे, 110 डिग्री आहे. तो आपल्याला नको आहे. आपला अँगल हा कायम कॅल्क्युलेशन मध्ये 0 to 90च्या मध्येच असतो. कॅल्क्युलेशन ज्यावेळेस आपण रिझॉल्व्ह करतो ना फोर्सेस ना, कुठला पण प्रॉब्लेम तुम्ही काढून बघा मागचा, सगळे अँगल आपले 0 to 90 डिग्रीच्या मध्येच आहेत. 110 डिग्री चालत नाही. मग आपल्याला अँगल हा पाहिजे. हा अँगल किती येणार, सिंपल लॉजिक वापरायचा. हे टोटल किती असतं, 180. 180 असतं. एवढा अँगल किती असतो, 180. 180 मधून हे 110 मायनस करा, किती झाले, 70 डिग्री. म्हणजे 200 न्यूटन साठी तुम्ही अँगल किती घ्यायचा आहे, 70 डिग्री घ्यायचा आहे. कळालं का, बघा इथं घेतलेलं आहे आपण 200 न्यूटन साठी. 200 न्यूटन साठी अँगल किती घेतला आपण, 70 डिग्री घेतला. समजतंय का नाही समजत, सांगा. आता पुढे जातो, हे सगळं खोडतो, कन्फ्युजन व्हायला नको. आता कुठला फोर्स आहे, आता कोण आहे, 300 न्यूटन. 300 न्यूटनचा अँगल किती आहे, 220. 220 म्हणजे कुठं आलं, थर्ड क्वाड्रंट. हे बघा हा 300 न्यूटन. 220 म्हणजे इथून एवढं 220 आहे, 220 डिग्री आहे. मग मला अँगल कुठला पाहिजे आता, आपल्याला सॉल्व्ह करताना अँगल कोणता लागतो, हा लागतो. एवढाच. कसं काढणार, हा अँगल टोटल किती असतो, 180. म्हणजे 220 मधून 180 मायनस करा,
हा अँगल तुम्हाला किती मिळाला? 40 डिग्री. आपण कॅल्क्युलेशनला 40 डिग्री घेऊन सोडवलंय बघा. हे बघा 40 कळालं? नेक्स्ट हे कसं आहे, हे प्रॅक्टिस न जमतं. आता बघा, आता कोण आहे? 400 न्यूटन आहे का? 400 न्यूटनचा अँगल 290 डिग्री. 290 म्हणजे इथे झाला तो, हा आला, हा फोर्थ क्वाड्रंट बरोबर. हा कोण आहे? 400 न्यूटन. याचा अँगल किती आहे? 290 डिग्री. 290 म्हणजे इथून मोजायचं अँटी क्लॉकवाईज. हे 290 झालं. मला अँगल कोणता पाहिजे? मला अँगल हा पाहिजे, त्या क्वाड्रंट मधला एक्स ऍक्सिसशी. मगाशी इथं होतं, ह्या एक्स ऍक्सिसशी घेतलं. आता फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ. तर मला या एक्स ऍक्सिसशी, म्हणजे हे किती आहे? 360 आहे टोटल. किती असतं? 360 पूर्ण. 360 मधून 290 मायनस करा, किती येतं? 70 डिग्री. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करत असताना 70 डिग्री घेऊन सोडवलंय बघा सगळं. आपण घेत असताना किती घेतलेलं आहे? हे बघा, सगळं आपण घेताना किती घेतलेलं आहे? 70 डिग्री घेतलेला आहे. आणि लास्ट लास्ट जो क्वेश्चन आहे, फोर्स आहे, तो फोर्स किती डिग्रीवर आहे? 500 न्यूटन. 500 न्यूटनचा 340 डिग्री. 500 न्यूटन 340 डिग्री म्हणजे इथं आला तो. एवढा अँगल त्याचा किती आहे? 340 डिग्री आहे. 340 डिग्री. मला अँगल जो हवाय तो एवढाच हवाय. म्हणजे 360 मधून 340 मायनस करा, परत तुम्हाला हा अँगल मिळाला 20 डिग्री. आणि आपण सॉल्व्ह करताना 20 डिग्री घेऊन सोडवलेला आहे. क्लिअर? एक लक्षात ठेवा, अँगल काही पण देऊ दे, 340, 360, 270, 190, व्हॉट एव्हर, यू हॅव टू टेक अँगल इन बिटवीन 0 to 90 डिग्री. त्याला रिड्यूस करायचं. आता सिव्हिल वाल्यांना आहे हे होल सर्कल बिरिंगचं क्वाड्रंटल बिरिंग. सिव्हिल वाल्यांना हे माहिती असेल. रिड्यूस बिरिंग सर्वे मध्ये प्रॉब्लेम आहे. होल सर्कल बिरिंग आणि क्वाड्रंटल बिरिंग सेम आहे, प्रकार सेम आहे. सिव्हिल वाल्यांना माहित असेल, बाकी कोणाला नसणार माहिती. ठीक आहे? क्लिअर झालं का सांगा? क्लिअर? आणि कुठला डाऊट आहे सांगा तुम्हाला? आणि कोणता डाऊट आहे तुम्हाला सांगा, तो प्रॉब्लेम आपण घेऊ. रिझोल्युशनचे लेक्चर तुम्ही प्रॉपर बघा. मी कसं रिझॉल्व्ह करायचं याच्यावर एक पूर्ण 1 तास लेक्चर दिलेलं आहे. एक लेक्चर आहे फोर्स कसे रिझॉल्व्ह करायचे, याच्यावर एक लेक्चर आहे आपलं पूर्ण. ते लेक्चर तुम्ही ऍप मध्ये बघा, तुम्हाला लक्षात येईल. ओके, चला, यात काय डाऊट आहे का विचारा. आणि कुठला प्रॉब्लेम पाहिजे सांगा तुम्हाला. कशाचा? समेशन इफेक्ट. हे बघा, हे काय करत होतो आपण, सगळे असं रिझॉल्व्ह करत होतो. रिझॉल्व्ह केल्यानंतर समेशन इफेक्ट मध्ये काय करायचो? फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस घ्यायचे, कॉस कॉम्पोनंट वाले. फक्त हॉरिझॉन्टल म्हणजे 100 कॉस 50 राईटला चाललाय तर प्लस, हा कुठे चाललाय? लेफ्टला, मग मायनस. मायनस 200 कॉस 70, हा परत लेफ्टला चाललाय मायनस. हा राईटला चाललाय प्लस, हा राईटला चाललाय प्लस. एफएक्स म्हटलं की फक्त आडवे फोर्सेस, हॉरिझॉन्टल फोर्सेस बघायचे. एफ वाय म्हटलं की फक्त व्हर्टिकल फोर्सेस, उभे फोर्सेस बघायचे. एफ वाय, तर बघा, एफ वाय मध्ये सगळे साइन कॉम्पोनंट येतात तुमचे, एफएक्स मध्ये सगळे कॉस कॉम्पोनंट येतात. समजतंय का? झालं. एकदा समेशन एफएक्स मिळालं, समेशन एफ वाय मिळाला, तर समजा समेशन एफएक्स तुमचं इथं प्लस आलेला आहे, समेशन एफ वायचा आन्सर मायनस आलेला आहे. प्लस मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट आला? फोर्थ क्वाड्रंट आला. हे माहिती आहे ना सगळ्यांना? बघा, ते पण सांगतो पाहिजे तुम्हाला. हे बघा कसं असतं बघा, प्लस प्लस म्हटलं की फर्स्ट क्वाड्रंट, पहिला एक्स ऍक्सिसचं साइन बघायचं. हे मायनस प्लस,
मायनस प्लस हे काय झालं, फर्स्ट क्वाड्रंट प्लस प्लस झालं, हा मायनस प्लस मायनस प्लस सेकंड क्वाड्रंट, हा मायनस हे मायनस 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 कितवा क्वाड्रंट झाला, थर्ड, आणि हे प्लस मायनस याच्या बरोबर उलट, प्लस मायनस हा कोणता क्वाड्रंट झाला, फोर्थ क्वाड्रंट. हे तर यायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना, त्याशिवाय तुम्ही रिझल्टंटचं पोझिशन कसं दाखवणार, दाखवूच शकत नाही. ठीक आहे, सो इथं आपलं काय आन्सर आलं बघा, समेशन एफ एक्स प्लस आलेला आहे, समेशन एफ वाय मायनस आलेला आहे. प्लस मायनस म्हणजे कुठला क्वाड्रंट, आताच सांगितलं मी तुम्हाला, प्लस मायनस म्हणजे चौथा क्वाड्रंट, पण रिझल्टंट तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये दाखवला, चौथ्या क्वाड्रंट. क्लिअर. आणि त्याचा अँगल, अँगल म्हणजे थिटा, थिटा काढायचा फॉर्म्युला tan इनवर्स समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स, हा थिटा, हा अँगल तुमचा आला. अँगल दाखवताना एक्स ऍक्सिसशी दाखवायचं, हॉरिझॉन्टल. सांगा काय डाऊट आहे तुम्हाला याच्यामध्ये, बोला काय डाऊट आहे, बोला याच्यामध्ये. चला तुम्हाला काय डाऊट आहे का, बोला, नसेल तर मला काय वेगळं याच्यामध्ये आहे ते बघतो मी. 15. हा मोमेंट, तुम्हाला हे क्वेश्चन पडणार. मोमेंट कसं असतं लक्षात घ्या, मोमेंट तुम्हाला कधी पण कोणत्या तरी एका पॉइंटला विचारलेला असतो, ते सांगायलाच लागतं त्यांना मोमेंट कुठं काढायचंय. आता इथं बघा, इथं ए पॉइंट सांगितलं दिलंय का, कॅल्क्युलेट द टोटल मोमेंट अबाउट पॉइंट ए, ए पॉइंट भोवती मोमेंट काढा. कुठल्या तरी एका पॉइंटला तुम्हाला मोमेंट काढायचं असतं, ज्या पॉइंटला तुम्हाला मोमेंट काढायचं असतं त्या पॉइंट पासून डिस्टन्स मोजायचे, त्या पॉइंट पासून डिस्टन्स काउंट करायचं, डिस्टन्स मेजर करायचं. समजतंय का. मोमेंटचा एक प्रॉब्लेम किंवा दोन प्रॉब्लेम तुम्हाला फिक्स पडणार पेपरला, एक ते दोन प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला फिक्स पडणार मोमेंटचे. ए भोवती मोमेंट काढायचा आहे, काय करायचं, ए वर बोट ठेवायचं आणि फोर्सला फिरवायचा, फोर्सचा एरो बघायचा, इकडे एरो, हा कसा फिरणार, ए भोवती असा फिरणार, कसा फिरतोय तो, अँटी क्लॉकवाईज, बरोबर ना, अँटी क्लॉकवाईज फिरतो. अँटी क्लॉकवाईज म्हटल्यावर काय घेणार, मायनस घेणार. आणि फोर्स जर हॉरिझॉन्टल असेल, फोर्स जर हॉरिझॉन्टल असेल, डिस्टन्स व्हर्टिकल घ्यायचं, फोर्स हॉरिझॉन्टल, डिस्टन्स व्हर्टिकल. म्हणजे काय घेतलं बघा, -150 इंटू 18 घेतलंय आहे. पुढं आता 200 न्यूटन कसा फिरतोय बघा, ए इथं आहे, ए वर बोट ठेवायचं, ए वर बोट ठेवायचं आणि फिरवायचं, ए भोवती याला फिरवा, एरो इकडे आणायचा, हा असा फिरणार. कसा फिरतोय, क्लॉकवाईज. घड्याळ, घड्याळ ठेवायचं समोर, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरत असेल फोर्स तर क्लॉकवाईज, क्लॉकवाईज फिरतो. त्याचा डिस्टन्स काय आहे बघा, 200चं डिस्टन्स कुठून, ए पॉइंटला तुम्हाला विचारलंय, इथून डिस्टन्स मोजायचं, 18 + 18 36, म्हणजे किती आलं, प्लस आलं का, प्लस, हे महत्वाचं, प्लस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, 200 इंटू 36. आता बघा 500 न्यूटन अबाउट ए, कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे -500 इंटू डिस्टन्स किती येणार, 18 म्हणजे 54, -500 इंटू 54. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं, आन्सर तुमचं निगेटिव्ह आलं. युनिट काय, फोर्सचं युनिट आणि डिस्टन्सचं युनिट, म्हणजे न्यूटन सेंटीमीटर आलं का, न्यूटन सेंटीमीटर हे त्याचं युनिट झालं. आन्सर तुमचं मायनस आलेला आहे म्हणून अँटी क्लॉकवाईज. आन्सर जर तुमचं प्लस आलं, हे सगळं सॉल्व्ह केला आणि आन्सर जर तुमचं समजा प्लस आलं, तर हे काय, इथं काय तुम्ही लिहिणार, क्लॉकवाईज लिहिणार, इथं तुम्ही लिहिणार क्लॉकवाईज. समजतंय का, सांगा आता आणि कुठला प्रॉब्लेम आहे, बोला. कॅल्सीवर टाईप करायची प्रॅक्टिस करा, ते पण महत्वाचं आहे, नाहीतर ऐन टायमाला पेपरला गेल्यावर तुम्हाला बटन कुठे सापडणार नाही.
हा सांगा, तुम्हाला कोणाला अजून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मध्ये काही गोंधळ वाटतोय का? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मध्ये काही गोंधळ वाटत असेल तर सांगा. हा, हे एक पडणार तुम्हाला लॉ ऑफ पॅरलोग्राम. लॉ ऑफ पॅरलोग्राम पी देणार, क्यू देणार आणि आर काढा म्हणणार. याच्यावर एक क्वेश्चन 4 मार्कला पडू शकतो. हे बघा, 2 फोर्सेस 6 न्यूटन हॉरिझॉन्टल आणि 8 न्यूटन इन्क्लाइंड. हॉरिझॉन्टल हा इन्क्लाइंड आहे. दोघांमध्ये अँगल दिलेला आहे तुम्हाला 70 डिग्री. इन्क्लाइंड ईच अदर ॲट अन अँगल ऑफ 70 डिग्री. फाइंड द रिझल्टंट. दोनच फोर्सेस आहेत. दोनच फोर्सेस असतील तर लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरायचा. हॅलो, मग आर काढायचा फॉर्म्युला आहे की आपल्याकडे? अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. हे पाठच पाहिजे. लॉ ऑफ पॅरलोग्राम. हा हा हा, सेमच आहे ना. रिझॉल्व्ह केलं तरी म्हणजे कसं आहे माहिती का, हे हा फॉर्म्युला जो काढलाय की नाही, रिझॉल्व्ह करूनच काढलेलं ना पूर्ण सगळं. मग ते लॉंग कट झालं सगळं. ज्यांना कळालं की लॉ ऑफ पॅरलोग्रामचा क्वेश्चन आहे, डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आरचा. आन्सर तुमचं सेमच येणार, बदलणार नाही. पण हे सोपं आहे ना, पटकन आन्सर तुम्हाला मिळतं. हे असा फॉर्म्युला आहे. आणि हा अल्फा क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. चला, हे असे प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतात. असा एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आर ची व्हॅल्यू देणार आणि पी किंवा क्यू ची व्हॅल्यू देणार. आणि काय म्हणलं, थिटा काढा म्हणलेला आहे. हा जर प्रॉब्लेम असा पडला तर 6 मार्कला पडू शकतो. सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. 18 बोला, सांग. हा हा, बघा आता, फाइंड द मोमेंट ऑफ फोर्सेस अबाउट पॉइंट सी. बघा, मी काय सांगतो, मोमेंट कधी पण काढा म्हटलं तर कुठल्या तरी पॉइंटला सांगणार ते 100%. ठीक आहे. मग आता इथं काय सांगितलं, सी भोवती काढा, म्हणजे सी पॉइंट आहे. मग आता इथं आपण 3 न्यूटन आणि 2 न्यूटन झिरो घेतलं. का झिरो घेतलं? कारण सी मधनं पास होणाऱ्या सगळ्या फोर्सेस झिरो. तुम्हाला मोमेंट कुठे काढायला सांगितलंय? सी ला. सी मधनं कोण कोण पास होते बघायचं पहिला. सी मधनं कोण कोण पास होतं? 2 न्यूटन बघा. सी मधनं जातोय का? जातोय, झिरो. 3 न्यूटन बघा, सी मधनं जातोय का? त्याचं लाईन ऑफ ऍक्शन बघा, लाईन ऑफ ऍक्शन तो इकडे चाललाय, पण ते बघा की सी मधनं जातं की नाही, त्यामुळे ते झिरो. 1 न्यूटन सी मधनं जातोय का? नाही जात, त्याचा मोमेंट काढला. जरी तुम्ही घेतला, समजा 3 न्यूटन जरी तुम्ही घेतला, याचं डिस्टन्स किती घेणार सी पासून? झिरोच येणार. फोर्स इंटू डिस्टन्स करतो ना आपण, 3 इंटू डिस्टन्स काय येणार? झिरोच येणार. कारण तुमच्या स्वतःच्या घराचं डिस्टन्स तुमच्या घरापासून मोजा. कळालं का? तुमच्या कॉलेजचं डिस्टन्स तुमच्या हाऊस पासून काहीतरी असणार आहे. मी काय सांगतो समजतंय? तुमचं कॉलेज तुमच्या हाऊस पासून 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 2 किलोमीटर असं असेल, पण तुमच्या हाऊसचं डिस्टन्स तुमच्या हाऊस पासून मोजायचं. सेमच झाले दोन्ही प्लेस, झिरो, डिस्टन्स झिरो. कसं झालंय? म्हणून आपण 3 आणि 2 न्यूटन झिरो घेतले, कारण ते सी मधनं पास होतात. कळालं? चला, आणि कुठला क्वेश्चन आहे? आणि कोणता क्वेश्चन आहे सांगा. हा, असा एक पेंटॅगॉनचा वगैरे पडू शकतो तुम्हाला. हे एक्सटिरियर अँगल काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एक्सटिरियर अँगल 360 अपॉन एन. एन म्हणजे किती साइड आहेत बघायचं याला. पेंटॅगॉन असेल तर 5, हेक्सागॉन असेल तर 6 असं. आणि ते अँगल काढून मग याचं तुम्हाला अँगलचं कॅल्क्युलेशन करावं लागतं सगळं, आणि मग ही अशी स्टँडर्ड डायग्राम काढून रिझॉल्व्ह करून ते सॉल्व्ह करायला. असे क्वेश्चन जर पडले तर ते 6 मार्कला पडतात तुम्हाला, 6 मार्क्स. ओके. मोमेंटचे क्वेश्चन पडणार, 100% पडणार मोमेंटचे. बाकी काय ठीक आहे.
यात ग्राफिकल मेथड पण आहे, ते आपण घेतलेलं नाहीये, म्हणजे 1-2 प्रॉब्लेम त्याचे घेतलेले आहेत, पण ग्राफिकल मेथड सोडवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की अनालिटिकल वर तुम्ही जास्त फोकस करा. ठीक आहे, काय डाऊट आहे सांगा सेकंड मध्ये. आलं, थर्ड कडे जाऊ आपण आता. थर्ड कडे जाऊ, कोणाला काय डाऊट असेल सेकंड मध्ये तर विचारा. सेकंड मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर थर्ड टॉपिक आपण घेऊ, इक्विलिब्रियम. हॅलो, हे बघा, इक्विलिब्रियमची डेफिनेशन पेपरला विचारतात, महत्वाचं आहे, 14 मार्क्सचे वेटेज आहे. इक्विलिब्रंट, इक्विलिब्रंट म्हणजे काय, रिझल्टंटच्या एक्झॅक्टली ऑपोजिट. जसा रिझल्टंट असतो तसा इक्विलिब्रंट असतो. रिझल्टंट जर इकडे जात असेल तर बरोबर त्याच्या ऑपोजिटला कोण जातो, इक्विलिब्रंट जातो. हा रिझल्टंटच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साइडला इक्विलिब्रंट जातो. लक्षात ठेवा, डेफिनेशन विचारतात पेपरला, इम्पॉर्टंट आहे, सोपी आहे. हा, हे 4 मार्काला प्रश्न पडलेला आहे किंवा 2 मार्कला पण पडलेला आहे. एनालिटिकल कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम फॉर कोप्लेनार कॉन्करंट फोर्स सिस्टीम. पेपरला पडलेला आहे क्वेश्चन, 2 मार्कला पडतो. बऱ्याच जणांना समजतच नाही क्वेश्चन काय आहे. एवढंच लिहायचं तुम्हाला, जास्त लिहायचं नाही. कधी कधी 4 मार्कला पण पडलेला आहे, बोनस हे मार्क असे. एनालिटिकल कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम फॉर कोप्लेनार कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कोप्लेनार म्हणजे एका प्लेन मध्ये, कॉन्करंट म्हणजे एका पॉइंट मधून पास होतात. असं जर असेल तर 2च इक्विलिब्रियम कंडिशन त्याला आहेत, एक समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि एक समेशन एफ वाय इक्वल टू 0. ठीक आहे, तसं एनालिटिकल कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम फॉर कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कोप्लेनार म्हणजे एका प्लेन मध्ये, नॉन कॉन्करंट म्हणजे एका पॉइंट मधून पास होत नाही. तर मग त्याला सेम 2 कंडिशन आहेतच, समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय. ही तिसरी कंडिशन वाढली, समेशन मोमेंट इक्वल टू 0. ही थर्ड कंडिशन फक्त त्याच्यामध्ये वाढली. 2 कंडिशन दोघांना सेम आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, फक्त तिसरी कंडिशन तर वाढली, समेशन मोमेंट. ही कंडिशन फक्त आपली वाढलेली आहे. क्लिअर आहे का सांगा. लॅमिस थेरम वर एक प्रॉब्लेम हमखास पडणार. लॅमिस थेरम वर थेरी पण पडते. डिफाईन लॅमिस थेरम, हे बघा, हे लिहायचं, हे इक्वेशन लिहायचं आणि डायग्राम काढायचं. डिफाईन लॅमिस थेरम 4 मार्कला प्रश्न पडतो, फॉर 4 मार्क्स. तर मग हे स्टेटमेंट त्याचं लिहायचं. लॅमिस थेरम मध्ये कंपल्सरी किती फोर्सेस लागतात, 3च. 2 चालत नाही, 4 चालत नाही, कंपल्सरी 3च फोर्सेस पाहिजेत. सगळ्यांचं नेचर सेम पाहिजे, ओके, आणि सगळे फोर्सेस कॉन्करंट पाहिजे, एकाच पॉइंट मधून पास व्हायला पाहिजे, तरच तुम्ही लॅमिस थेरम अप्लाय करू शकता. लॅमिस थेरम वर प्रॉब्लेम पेपर मध्ये हमखास पडतात. हा, इन इक्विलिब्रियम चालतंय, हे बघा, हे लिमिटेशन्स पेपरला पडतात. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ लॅमिस थेरम. लिमिटेशन्स म्हणजे काय, मी आता तुम्हाला सांगितलं, 2 फोर्सेस असतील तर लॅमिस थेरम तुम्ही वापरू शकत नाही. लिमिटेशन झालं, बरोबर. द थेरम इज ऍप्लिकेबल ओनली इफ द बॉडी इज इन इक्विलिब्रियम. बॉडी काय पाहिजे, इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे.
मोशन मध्ये असेल तर तुम्ही लॅमिस थेरम वापरू शकत नाही, इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. दुसरं काय, द थेरम नॉट ऍप्लिकेबल फॉर नॉन कॉन्करंट फोर्सेस. कॉन्करंट फोर्सेसलाच फक्त तुम्ही लॅमिस थेरम वापरू शकता, नॉन कॉन्करंट असेल तर वापरू शकत नाही. तर त्याचे ड्रॉबॅक आहे ते किंवा लिमिटेशन्स आहे. ठीक आहे, असे हे आपण काही लिमिटेशन्स पण लिहून तुम्हाला दिलेले आहेत थिअरीला. हे बघा, हे सगळं असं तुम्हाला डायग्राम देतील, याच्यामध्ये डायग्राम देतात, इक्विलिब्रियम मध्ये डायग्राम देणार आणि तुम्हाला काय म्हणणार, पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढा. मग तुम्हाला काय करावं लागेल, अनालिटिकल कंडिशन जे आता आपण बघितले, मला सांगा ही कुठली फोर्स सिस्टीम आहे, ही जी फोर्स सिस्टीम आहे ती कोणती आहे, ही फोर्स सिस्टीम कोप्लेनार कॉन्करंट आहे, सगळे फोर्सेस एका पॉइंट मधनं जातात. मग तुम्ही दोन इक्विलिब्रियम कंडिशन्स वापरायचे, एक समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि एक समेशन एफ वाय इक्वल टू 0. दोन्ही वापरले आणि पी आणि क्यू तुम्हाला आन्सर मिळालं, पी आणि क्यू च. क्लिअर. नेक्स्ट बघा, तुम्हाला यातला कुठला क्वेश्चन पाहिजे सांग. हा, एक लक्षात घ्या, फाइंड अँड लोकेट द इक्विलिब्रंट. इक्विलिब्रंट काढा म्हटलेला, ठीक आहे, जसं आपण सेकंड टॉपिक मध्ये रिझल्टंट काढला की नाही, सेम तसंच सगळी प्रोसिजर करायची. रिझल्टंट दाखवायचा आणि रिझल्टंटच्या एक्झॅक्टली ऑपोजिट इक्विलिब्रंट दाखवायचं, संपला विषय. काय वेगळं करायचं नाही, पहिला समेशन एफ एक्स काढायचं, समेशन एफ वाय काढायचं, आर म्हणजे रिझल्टंटची व्हॅल्यू काढायची, अंडर रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, आर मिळाला, थिटा मिळाला. ओके, मग बरोबर रिझल्ट इथं डायग्राम दाखवायची, रिझल्टंटच्या बरोबर ऑपोजिट इक्विलिब्रंट असतो. रिझल्टंट पहिल्या क्वाड्रंट मध्ये का दाखवला, समेशन एफ एक्स चा आन्सर काय आलेला आहे प्लस, समेशन एफ वाय चा आन्सर काय आलेला आहे प्लस. प्लस प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट आला, फर्स्ट क्वाड्रंट आला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा रिझल्टंट आला, बरोबर त्याच्या ऑपोजिट कोण येणार आहे, इक्विलिब्रंट येणार. रिझल्टंटची जेवढी व्हॅल्यू असते तेवढीच इक्विलिब्रंटची व्हॅल्यू असते. रिझल्टंटचा जो अँगल असतो तेवढाच अँगल इक्विलिब्रंटचा असतो. ओके, बघा हे पण महत्वाचं आहे. याच्यामध्ये महत्वाचे प्रॉब्लेम कोणते आहेत सांगतोय बघा, हे असे, हे असं पडणार तुम्हाला. चॅनलचं ट्रफ मध्ये स्फिअर अडकलेला आहे आणि हे नंतर आपण अशी डायग्राम काढत होतो, दोन फोर्सेस मधले अँगल काढायचे आणि मग लॅमिस थेरमचा प्रॉब्लेम सोडवायचा. डायग्राम दिसायला अवघड आहे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला तर अगदी इझी आहे. ओके, सो असं एक प्रॉब्लेम तुम्हाला, एक प्रॉब्लेम या टाईपचा एक, कधी कधी डायग्राम देतात नाहीतर डायग्राम देत पण नाही, त्यांच्यावर आहे. काय काय प्रॉब्लेमला डायग्राम पडलेली आहे, काय काय प्रॉब्लेमला डायग्राम दिलेली नाही. ठीक आहे, सो हे लॅमिस थेरमनं सोडवायचा प्रॉब्लेम आहे. हे बघा, हे असं सगळं तुम्हाला विचारलं. होमवर्कला दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करा सगळी. ठीक आहे, हे लॅमिस थेरमचं आहे सगळं. हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं, टाइप्स ऑफ बीम. थेरीला 100 नाही 1,01,000% प्रश्न पडतो. काय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ बीम, बीमचे कोणकोणते प्रकार आहेत. सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम, ओव्हरहँगिंग बीम, कंटिन्युअस बीम आहेत ना, हे असे सगळे प्रकार आहेत 5. फिक्स्ड बीम, डायग्राम सकट तुम्हाला सगळं लिहावं लागेल, विथ डायग्राम इथं सगळं दिलेलं आहे बघा, डेफिनेशन दिली आहे, डायग्राम दिलेली आहे, हे तुम्हाला पडणार. व्हॉट आर द टाइप्स ऑफ बीम, टोटल 5 टाइप्स ऑफ बीम आर देअर. सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम, फिक्स्ड बीम, कंटिन्युअस बीम, ओव्हरहँगिंग बीम, 5 बीम आहेत. डेफिनेशन आणि डायग्राम लिहायला पाहिजे. 4 मार्कला क्वेश्चन पडतो. फक्त 2 मार्कला प्रश्न पडला व्हॉट आर द टाइप्स ऑफ बीम, फक्त नावं लिहायची, डायग्राम वगैरे काय काढायचं नाही, फक्त नावं लिहायची. डायग्राम काढायची, डेफिनेशन लिहायची नाही. कळालं का. व्हॉट आर द टाइप्स ऑफ बीम जर 2 मार्कला क्वेश्चन पडला तर त्याचे नाव, डायग्राम, डेफिनेशन लिहायचे नाही. 4 मार्कला पडलं तर हे बघा, हे डेफिनेशन, नाव आणि डायग्राम हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार. त्यानंतर आपण बघितलेलं टाइप्स ऑफ लोड. टाइप्स ऑफ लोड तुम्हाला सिलेबसला 4च आहेत.
एक कॉन्सन्ट्रेटेड लोड, पॉइंट लोड, इन्क्लाइन लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि कपल. हे तुम्हाला सिलेबसला नाहीये, पण मी तुम्हाला लिहून दाखवलं होतं. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड लिहिलं तरी काय मार्क कट होणार नाही, लिहिलं तरी चालेल. हे टाइप्स ऑफ लोड आहेत. आणि आपण एक बघितलेलं टाइप्स ऑफ सपोर्ट, आठवते का? टाइप्स ऑफ सपोर्ट बघा, हे 4 टाइपचे सपोर्ट आहेत. पहिला आहे सिंपल सपोर्ट, दुसरा आहे रोलर सपोर्ट, तिसरा आहे हिंज सपोर्ट, चौथा आहे फिक्स सपोर्ट. सिंपल सपोर्टला एकच रिएक्शन असते, ती पण वर्टिकल. रोलर सपोर्टला पण एकच रिएक्शन असते, पण प्लेन ऑफ रोलरला परपेंडिक्युलर. प्लेन ऑफ रोलर जर हॉरिझॉन्टल असेल तर रिएक्शन वर्टिकल, प्लेन ऑफ रोलर जर तिरक्या असेल तर रिएक्शन पण तिरकी येणार. हिंज सपोर्टला 2 रिएक्शन असतात, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. आणि फिक्सला 3 रिएक्शन असतात, 3. एक व्हर्टिकल रिएक्शन, एक हॉरिझॉन्टल रिएक्शन, एक मोमेंट. एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल आणि एक मोमेंट. क्लिअर? हे पण पडतं पेपरला, महत्वाचं आहे. याच्यामध्ये हे असं पडतं बघा, रिएक्शन काढायचं. तुम्हाला कधी कधी बीमची डायग्राम देतात, नसेल तर वर्डिंग मध्ये प्रॉब्लेम देतात. हा वर्डिंग मध्ये घेतलाय आपण, डायग्राम दिलेली नाहीये याच्यामध्ये. वर्डिंग वरून तुम्हाला काय करावं लागतं, डायग्राम काढावं लागतं. आणि मग इथं काय करायचं, तुम्हाला पहिला एक मुवमेंट घ्यायचा ए ला किंवा बी ला. आपण सगळे ए ला मुवमेंट घेतलेले आहेत. तुम्ही मुवमेंट घ्या आणि नंतर समेशन एफ वाय करा. झालं, 2च करायचं तुम्हाला. हे बघा, समेशन मुवमेंट केलं की तुम्हाला एक रिएक्शन मिळणार आरबी. समेशन एफ वाय करा, तुम्हाला आर ए मिळेल. फिनिश. आणि हे असे प्रॉब्लेम पडतात पेपरला 4 मार्कला. ह्याचा एक प्रॉब्लेम पडणार, ते चॅनलचा एक प्रॉब्लेम पडणार लॅमिस थेरम नुसार, ह्याचा प्रॉब्लेम पडणार. याचे 2 प्रॉब्लेम पडतात रिएक्शन काढायची. युडीएल असेल तर 6 मार्कला पण पडतं. युडीएल असेल तर युडीएलचा पॉइंट लोड करायला यायला पाहिजे. हे सगळे लेक्चर्स ऍप वर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे युडीएल आहे. युडीएलचा पॉइंट लोड कसं करणार, ही युडीएल ची इंटेन्सिटी आहे इंटू युडीएलचं डिस्टन्स. समजतंय? 16 इंटू 5. युडीएल जेवढा आहे तेवढंच डिस्टन्स घ्यायचं. युडीएल किती आहे, 16 आहे, इंटू 5. 80 किलो न्यूटन आला फोर्स पॉइंट लोड. कुठे ठेवणार तो, युडीएलचं जेवढं डिस्टन्स आहे त्या सेंटरला, 5 मीटरच्या सेंटरला. म्हणजे हे 2.5 मीटर झालं, हे 2.5 मीटर झालं. ओके, हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये हे कपलचे प्रॉब्लेम करून जेव्हा आपण घेतलेले आहेत, हे कपल फक्त समेशन मुवमेंटला येतं. समेशन एफ वाय ला कपल घेत नाही. आणि मुवमेंटला पण फक्त कपल क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज फिरतोय एवढं बघायचं, त्याचं डिस्टन्स घ्यायचं नाही. हे सगळं मी सांगितलेलं आहे. नोट पण तुम्हाला सगळी लिहून दिलेली आहे. नोट पण मी तुम्हाला कुठेतरी त्याच्याबद्दल लिहून दिलेली आहे बघा इथं. नोट फॉर कपल और मुवमेंट डू नॉट मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. कपलला डिस्टन्सला मल्टिप्लाय करू नका. ओके, चला, हे झालं तिसरा टॉपिक. तिसऱ्या टॉपिक मध्ये काय काय पडणार मी तुम्हाला सांगितलं. जाऊया का चौथ्या टॉपिकला? चौथा टॉपिक कुठला आहे, फ्रिक्शन आहे. अरे अरे, लय सोपा टॉपिक, अगदी सोपा टॉपिक. फ्रिक्शन सांगतो तुम्हाला. आणि 5व्या मध्ये काय आहे, फॉर्म्युले आहेत सगळे. फॉर्म्युला शिवाय काय नाही बघा 5व्या. फॉर्म्युला पार्ट असेल तर 5वा बघायचा, फॉर्म्युलाच पार्ट नाही तर बघायचंच नाही 5व्या टॉपिकला तुम्ही. आणि सोपे सोपे आहेत हो, फॉर्म्युले पाठ करा, फार सोपे आहेत, काय अवघड नाही. मोठे मोठे असे फॉर्म्युले असं काही नाहीये, अगदी सिंपल सिंपल फॉर्म्युले आहेत. फ्रिक्शन मध्ये तुम्हाला एक सांगतो बघा, एक तर तुम्ही हॉरिझॉन्टल सरफेसचे प्रॉब्लेम करून जा आणि इन्क्लाइन, 2च टाईप आहे त्याच्यात. हॉरिझॉन्टल सरफेस प्लेनवर आणि इन्क्लाइन प्लेनवर. फ्रिक्शन मध्ये काय एक सांगतो, एक तर तुम्हाला समेशन एफ एक्स वापरायचा आहे आणि दुसरं समेशन एफ वाय. बस, याच्या पलीकडे फ्रिक्शन. तुम्ही कुठला पण प्रॉब्लेम काढून बघा,
समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 याच्या व्यतिरिक्त कुठलीही कंडिशन वापरलेली नाही. काढून बघा तुम्ही, कुठला पण क्वेश्चन काढून बघा, आपण सोडवले ते. तर फ्रिक्शन मध्ये एक डोक्यात लक्षात ठेवायचं, गणित सुटत ते किती पण अवघड प्रॉब्लेम असू दे, समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0 केल्यावर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होतोच. मग आता बघा, ह्याच्यामध्ये थेरी करून जावा, फ्रिक्शनची थेरी सगळी करून जावा, महत्वाची आहे. हे बघा, हे फ्रिक्शन म्हणजे काय, म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, ओके, अँगल ऑफ फ्रिक्शन सगळं थेरी आपण घेतलेले आहे. अँगल ऑफ रिपोज हे पडलेलं आहे, भरपूर वेळेस पेपरला 4 मार्कला पडलेलं आहे. त्यानंतर हे रिलेशन 2 मार्कला पडतं, 2 मार्कला पडतं रिलेशन, 2 मार्कला पडतं, पेपरला विचारलेलं आहे. रिलेशन बिटवीन अँगल ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ रिपोज आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू, ओके, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे फाय आणि अँगल ऑफ रिपोज म्हणजे अल्फा. हे माहित पाहिजे आपल्याला. तर हे रिलेशन आहे 2 मार्कला, बस एवढंच लिहायचं, बाकी काय लिहायचं. हे अँगल ऑफ कोन ऑफ फ्रिक्शन, रिझल्टंट रिएक्शनला नॉर्मल रिएक्शन होती, रोटेट करायचं. रोटेट केल्यानंतर जो इमॅजिनरी कोन तयार होतो त्याला आपण म्हणतो कोन ऑफ फ्रिक्शन. ओके, काय म्हणलं मी, सिंपल, when we rotate the resultant reaction about the normal reaction, असं रोटेट जर तुम्ही केला त्याला, तर तो जो कोन तयार होतो इमॅजिनरी कोन, त्याला आपण म्हणतो कोन ऑफ फ्रिक्शन. ओके, हे बघा, हे प्रॉब्लेम अतिशय सोपे आहेत. असे प्रॉब्लेम बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, समेशन एफ वाय आणि समेशन एफ एक्स याच्या व्यतिरिक्त कुठलेही इक्वेशन आपण वापरलेलं नाही आणि कुठलाही फॉर्म्युला नाही याच्यामध्ये. एक फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर, बस एवढं तरी माहित पाहिजे. हे जर माहित नसेल तर मग फ्रिक्शन काय वाचून उपयोग. एवढं तरी माहित पाहिजे तुम्हाला, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर, आणि जिकडे डायरेक्शन आहे त्याच्या ऑपोजिटला फ्रिक्शन ऍक्ट होतं. ज्या डायरेक्शन इकडे मोशन आहे, मोशनच्या ऑपोजिट कायम फ्रिक्शन फोर्स ऍक्ट होत असतो. फ्रिक्शन मध्ये एक आहे, डायग्राम देत नाही. फ्रिक्शनच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायग्राम कधीच देत नाही, तर डायग्राम तुम्हाला काढायला पाहिजे. डायग्राम दिली तर बोनसच आहे, डायग्राम देत नाही शक्यतो. सो हे महत्वाचं आहे. बघा, सगळीकडे बघा, तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम काढून बघा, समेशन एफ वाय आणि समेशन एफ एक्स, बस ह्याच्या व्यतिरिक्त काहीही वापरलेलं नाही आपण. त्यामुळे फ्रिक्शन सोपं आहे, फक्त डायग्राम तुम्हाला काढायला यायला पाहिजे. यातला कुठला क्वेश्चन पाहिजे सांगा तुम्हाला. 9 नंबर हा काय, हा बघा, क्वेश्चन वाचा. फोर्स ऑफ 250 न्यूटन पुल्स, पुल म्हणजे काय, ओढणे, पुल अ बॉडी ऑफ वेट 500 न्यूटन अप अँड इन्क्लाइन प्लेन. बघा, सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट वर्ड्स ना अंडरलाईन करायचं पेपर मध्ये. इथं बघा, कसला प्लेन आहे, इन्क्लाइन प्लेन. द फोर्स बीइंग अप्लाइड पॅरलल टू द प्लेन, म्हणजे ह्या प्लेनला पॅरलल, या प्लेनला पॅरलल फोर्स आपण लावलेला आहे. इफ द इन्क्लिनेशन ऑफ द प्लेन विथ हॉरिझॉन्टल इज 15 डिग्री, हा जो प्लेन आहे की नाही, हा ह्याचा अँगल हॉरिझॉन्टलची किती दिलेला त्यांनी, 15 डिग्री दिलेला आहे, 15 डिग्री. फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे कोण, म्यू. म्यू काढायचं, सांगा काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. हा, आता बघा, आपल्याला ही बॉडी वर ओढायची आहे, म्हणजे मोशन कुठे गेली, वर. मोशनच्या ऑपोजिट फ्रिक्शन येणार, बरोबर. वेट कायम व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार. हा अँगल 15 डिग्री असेल तर हा पण 15 डिग्री असतो. मग आता हा कॉम्पोनंट काय झाला, कॉस, हा कॉम्पोनंट झाला साइन, बरोबर, बरोबर आहे. हा, मग आता काय केलं, समेशन एफ वाय केलं. समेशन एफ वाय म्हणजे हे असं, वर जाणारा प्लस, खाली जाणारा मायनस,
म्हणजे काय आलं, प्लस आर मायनस 500 कॉस 15. मग काय केलं, हे मायनस होतं त्याला तिकडे पाठवलं, प्लस झालं. 500 कॉस 15चा आन्सर एवढे येतो. पुढे गेलो, समेशन एफ एक्स म्हणजे हे असं बघायचं, इकडं वर चाललेला प्लस, राईटला चाललेला प्लस, लेफ्टला चाललेला मायनस. मग काय केलं बघा, हे बघा, हे प्लस 250, हे मायनस एफ, आणि हे मायनस 500 साइन 50. बरोबर, राईट. मग काय केलं, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, हे मायनस एफ ला तिकडे पाठवलंय, इथं व्हॅल्यू पुट केल्या आपण. एफ ला काय टाकलं, म्यू इंटू आर, आर ची व्हॅल्यू इथं काढलेली आहे आपण, ती इथं पुट केली, आणि नंतर याला काय केलं, डिवाइड झालं. हा तसं पण चालतंय, हो हो चालतंय, चालतंय, तसं पण करा. म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा, चालतंय, चालतंय, तसं जरी केलं तरी नाही चालतं, काय प्रॉब्लेम नाही. किती, 7 नंबर, हा त्याचं काय झालं, ओके. अ ब्लॉक ऑफ 80 न्यूटन इज प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, प्लेन कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, ठीक आहे. वेअर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25 म्हणजे म्यू दिला नाही. फाइंड फोर्स ऍट 30 डिग्री अप टू द हॉरिझॉन्टल टू जस्ट मूव द ब्लॉक. हा आता इथं कसं आहे, जो फोर्स आहे तो हॉरिझॉन्टल नाही आहे, तो कसा इन्क्लाइंड आहे, किती डिग्रीला, 30 डिग्रीला. मग हा जो फोर्स इन्क्लाइंड आहे त्याला पहिला तुम्हाला रिसॉल्व्ह करायला पाहिजे. हा असा आहे, हा कुठे जाणार, एक कॉस एक साइन, बरोबर. मग परत इथं दोनच वापरले आपण, समेशन एफ वाय, समेशन एफ एक्स. समेशन एफ वाय वापरल्यावर काय काय येणार, प्लस आर प्लस पी साइन 30 मायनस 80, आलं का, प्लस आर प्लस पी साइन 30 मायनस 80. मग आता आर इथं निघणार नाही आपल्याला, कारण पी माहित नाही, मग हे आर इथंच ठेवलेलं आहे. हे मायनस 80 तिकडे गेल्यावर प्लस 80 झाले, हे प्लस पी साइन 30 तिकडे गेल्यावर मायनस पी साइन 30 झालं. याला आपण इक्वेशन 1 देऊन ठेवलं होतं, कारण इथं आपल्याला पी माहित नाही, त्यामुळे आपल्याला आर नाही निघणार. ठीक आहे, पुढे गेलो आपण, समेशन एफ एक्स केलं. समेशन एफ एक्स ला कोण कोण येणार आहे, पी कॉस 30 प्लस मायनस एफ. एफ ला काय लिहिलं, म्यू इंटू आर लिहिलं, हा. पी कॉस 30 तसाच, म्यू म्हणजे 0.25, आणि आर ला हे सगळं बॉक्स लिहायचं, आर ला हे सगळं जे ब्रॅकेट आहे ते इथे रिप्लेस केलं, बरोबर. मग आता हे पी कॉस 30 हे काय झालं बघा, मायनस पॉइंट, सॉरी, बरोबर, मायनस 0.25 इंटू 80 किती झाले, मायनस 20 झाले. पुढं मायनस 0.25 इंटू हे मायनस पी साइन 30. तुम्ही कॅल्क्युलेटर काय करायचं, मायनस 0.25 इंटू मायनस साइन 30 करायचं, तुम्हाला काय मिळतं एवढा आन्सर. पी आहे ना इथं, अजून मायनस मायनस प्लस झालं, प्लस 0.125, समजतंय का, पी. मग काय, आता काय केलंय बघा, हे पी ची टर्म आणि ही पी ची टर्म जवळ आणले. कॉस 30 म्हणजे 0.866 आहे, कॉस 30 ची व्हॅल्यू तुम्ही टाकून बघा कॅल्सीवर, 0.866 पी, हे पी जवळ आणलं, आणि मायनस 20 ला तिकडे पाठवलं, प्लस 20 झालं. मग काय केलं, हे 0.866 प्लस 0.125 दोन्हीचे ऍडिशन 0.99 पी, हे 20 हे इकडे डिवाइड केलं, पीचं आन्सर मिळालं. आणि ही पी ची व्हॅल्यू इथं टाकलं की आर मिळालं इक्वेशन 1 मध्ये. ही पी ची व्हॅल्यू इथं टाका इक्वेशन 1 मध्ये, तुम्हाला आर मिळणार. सांगा काय डाऊट आहे, सांगा, बोला. क्लिअर,
हा, फाइंड द फोर्स म्हटलंय, पण आर काढून ठेवल्यावर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. बोला, नाही काढलं तरी चालतं. फ्रिक्शन मध्ये मी जेवढं तुम्हाला सांगितलंय तेवढं करून जावा, त्यांना पास व्हायचंय. बाकी इन्क्लाइन प्रॉब्लेम आहेत. हा, आणि लॅडरचं हे थेरीला पडतं तुम्हाला. हे थेरीला तुम्हाला युटीला पण पडलं होतं बघा, लक्षात घ्या. युनिट टेस्टला पण तुम्हाला हे लॅडरचं पडलं होतं, करून जावा. लॅडरची ही एफबीडी फ्री बॉडी डायग्राम हे करून जावा थेरीला. याच्यावर प्रॉब्लेम नाहीत, न्यूमरिकल नाही, फक्त थेरी क्वेश्चन आहे. हे बघा, ही एवढी फक्त डायग्राम काढायची आणि प्रत्येकाचं मिनिंग लिहायचं, बस एवढंच यायचं. पडतो एमएसबीटी ला पण पडणार, एमएसबीटी ला पण तुम्हाला हा क्वेश्चन पडणार, लक्षात घ्या. झालं 10 आणि 11. बघा काय झालं सांगायचं. A block of 100 mass 100 kg kept on 16 degree inclined plane, underline करा inclined plane ला, just starts sliding downward. मोशन कुठं आहे? डाउनवर्ड म्हणजे खाली, मोशन खाली म्हणजे फ्रिक्शन वर जाणार. ठीक आहे. ड्यू टू इट्स ओन वेट, इफ इन्क्लिनेशन ऑफ प्लेन इज रेज टू 30 डिग्री, अँगल कितीला रेज केला आपण? 30 डिग्रीला रेज केला. फाइंड द फोर्स रिक्वायर्ड टू कीप द बॉडी इन पोझिशन. हा, 2 इन्क्लिनेशन दिले, ते चुकीचा म्हणजे प्रॉब्लेम चुकीचा तसा म्हणलं तरी. 2 ऍक्च्युअली अँगल देता कामा नये त्यांनी, पण देताना दिले त्याने. आता मग आपण काय केलं, जो 16 डिग्री होतं की नाही, 16 डिग्री केप्ट ऑन 16 डिग्री इन्क्लाइन प्लेन, त्याच्यावरून आपण म्यू काढला टॅन अल्फा करून. आणि मग ज्यावेळेस आपण इथं काय म्हणलंय त्यांनी, ज्यावेळेस तुम्ही 30 डिग्रीला रेस करणार प्लेन, तेव्हा बॉडीची मोशन कुठं होणार? डाऊनवर्ड साइड. मग बॉडीची मोशन डाऊनवर्ड साइडला होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायला लागणार? वर एक फोर्स लावायला लागणार. मला सांगा, तुम्ही एक उतरतीवर सायकल घेऊन थांबलाय, सायकल खाली चालली आहे तुमची, तुम्ही काय करणार? त्याला पकडणार की नाही? तुम्ही पकडणार म्हणजे ते फोर्सच लावताय तुम्ही. त्यांनी काय म्हणले, तो फोर्स काढा. हे फोर्स, ही बॉडीची मोशन आता खाली चालली आहे, ही बॉडी खाली जाऊ नये म्हणून तुम्हाला किती फोर्स लावायला लागणार हे काढा, असं त्यांनी सांगितलं. होय, या केस मध्ये तसं आलं, कारण मोशनच्या ऑपोजिट तर फ्रिक्शन आहे, त्याला काय पर्याय नाही. मोशनच्या ऑपोजिट, मग हे फोर्स आणि फ्रिक्शन एका डायरेक्शन मध्ये येऊ शकतात, येऊ शकतात. मग आता हे काय झालं, मोशन इकडे आहे, फ्रिक्शन आणि फोर्स एका डायरेक्शन मध्ये झाले. सांगा काय डाऊट आहे? झालं. आणि कुठला? हा, हे 2 इन्क्लिनेशन आहे त्याच्यामध्ये, हा थोडा कन्फ्युजिंग आहे म्हणून मी प्रॉब्लेम घेतला होता. एकच या ह्याच्यात आहे, बाकी कुठं कशात नाही. 11 नंबर सांगा त्यात काय. हा, नाही बघा, हे सगळं बाकी दिलेलं आहे. जस्ट टू मूव द बॉडी अप द प्लेन, a body of weight सगळं दिलेलं आहे, placed on inclined plane at an angle 15 degree with the horizontal. बाकी सगळं दिलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू दिलेला आहे. 2 कंडिशन त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. जस्ट टू मूव द बॉडी अप द प्लेन, बॉडीला तुम्हाला काय करायचंय? वरच्या बाजूला खेचायचंय. मोशन कुठून आली? वर झालं मोशन. मोशन वर असेल तर फ्रिक्शन ऑपोजिट साइडला झाली, तर तुम्हाला पी काढा म्हटले. बॉडीला जर तुम्हाला वर मोशन द्यायचे असेल, वर पुल करायचं असेल, तर किती फोर्स अप्लाय करायला लागणार हे काढा म्हणून त्यांनी सांगितलंय तुम्हाला. बरोबर. हो, नाही नाही नाही, फ्रिक्शन कायम मोशनच्या ऑपोजिट असणार, फोर्सच्या ऑपोजिट नाही, मोशनच्या ऑपोजिट. मोशन आता इथं कुठं आहे? अपवर्ड आहे, फ्रिक्शन डाऊनवर्ड. आता दुसरं काय म्हणलं बघा, जस्ट टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. डाऊन म्हणजे बॉडीची मोशन कुठं जाणार? डाऊनवर्ड साइडला, डाऊनवर्ड साइडला बॉडी मोशन कुठं आली? डाऊनवर्ड साइड, बरोबर. मग डाऊनवर्ड साइडला मोशन आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिटला
फ्रिक्शन. मोशन कुठे आहे बघायचं, मोशनच्या ऑपोजिटला फ्रिक्शन. एवढं लक्षात ठेवा. बोला. फोर्सच्या ऑपोजिट नाही, मोशनच्या ऑपोजिट फ्रिक्शन असणार आहे. ओके, बोला. आणि काय झालं? ठीक आहे, हे झालं. लॅडर करून दावा मी तुम्हाला सांगितलंय. लॅडर पेपरला पडणार, त्याची डायग्राम आणि त्याचं मिनिंग 4 मार्कला पडणार आहे तुम्हाला. ओके, ठीक. लास्ट टॉपिक बघू. काय नाही, बघा. कितवा टॉपिक? लास्ट टॉपिक आहे 5th ना. कुठला आहे? सीजीचा. सीजीचा पाठवा की ग्रुपवर, पाठवा की ग्रुपवर पाठवा, नाहीतर मला पाठवा. याच्यामध्ये अँगल सेक्शन करून जावा. हे बघा, याच्यामध्ये काय आहे, सेंट्रॉइडची डेफिनेशन करा, महत्वाचं आहे. ते पडतं 2 मार्कला, सेंट्रॉइड सीजी. आणि बघा, हे जे मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेत, लाईन असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, ट्रायंगल असेल, हे सगळं थोडंफार तुम्ही, हे महत्वाचं आहे. सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल, हे करून जावा. अँगल सेक्शन करून जावा, पेपरला फिक्स पडणार. 6 मार्क, 6 मार्कला पडेल. कारण तिथं काय करावं लागतं आपल्याला, एक्स बार आणि वाय बार. इथं काय करायचंय, A1 A2 काढायचं. A1 A2 दोन अँगल सेक्शन म्हणजे 2 बॉक्स आले, कायम लक्षात ठेवा. अँगल सेक्शन म्हणजे 2 बॉक्स. मग तुम्ही कसं डिवाइड करायचं, असं डिवाइड करा. आपण जसं केलेलं तसंच करा, तुमची मर्जी, तुम्हाला कसं सोपं जातं त्यानुसार सोडवा. हे A1, हे A2. A1 A2 काढून आपण टोटल एरिया काढतो, मग Y1 Y2 काढतो, मग Y बार. याचे स्टेप्स फिक्स आहेत, स्टेप्स बदलत नाहीत. A1 A2 काढायचा टोटल एरिया, Y1 Y2 काढून Y बार काढायचं, फिक्स, यात बदल नाही. त्यानंतर X1 X2 X बार झालं. X1 म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, एक्स्ट्रीम लेफ्ट पासून मोजायचे. Y1 Y2 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, एक्स्ट्रीम बॉटम पासून मोजायची. बरोबर, हे झालं. मग हे Y1 Y2 हे सगळं कधी येतं आपल्याला, जर फॉर्म्युला पाठ असेल तर. फॉर्म्युलाच पाठ नसेल तर Y1 Y2 X1 X2 तुम्हाला येणार नाही. ओके, अँगल सेक्शन करून जावा, पडणार पेपरला, 6 मार्कला पडणार. ठीक आहे. त्यानंतर टी सेक्शन. टी सेक्शन मध्ये पण 2 बॉक्स असतात, परत सेम. आणि टी सेक्शन काय आहे, सिमेट्रिकल असतो अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कोण मिळणार, एक्स बार. हंड्रेड इंटू 100 10 असेल, नाही, शक्यच नाही. 100/10 थिकनेस 10 असेल. 100 माझ्या मते नसेल, एकदा चेक करा. मग 100/100/10. 100 म्हणजे ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय झाली, इथून एवढं, हे 100. होय, बरोबर आहे, असंच झालं. ओव्हरऑल डेप्थ म्हणजे टॉप पासून बॉटम पर्यंत. नाही, तसं नाही ते. 100/100/10. 100 नसणार आहे ते, 10 असणार आहे. बघा, हे 100 आणि हे 100. अलग लक्षात. हा, हे 100, हे 100 आणि हे 10. आणि ओव्हरऑल डेप्थ 100 म्हणतात ना त्यांनी, मग असंच झाले. मग वेबचे डायमेन्शन काय झाले, 90/10. आणि फ्लॅंज काय झालं, 100/10. फिनिश.
कधी कधी डायग्राम देतात, कधी कधी देत नाही. हे बघा, हे बघा इथे दिलं. हे काय वेगळं वेगळं दिलं. फ्लॅंज म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर, वेब म्हणजे व्हर्टिकल मेंबर. हे लक्षात ठेवा. वेगळं वेगळं दिलं असेल तर सोपंच आहे. टी सेक्शन हा सिमेट्रिकल असतो अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एक्स बार मिळतो, वाय बार फक्त काढायला पाहिजे. एक्स बार तुम्हाला डायरेक्ट मिळतो. कुठे गेलं एक्स बार? हे बघा, वाय बार तुम्हाला फक्त काढावं लागेल. त्यानंतर हा बघा, हा जो आय सेक्शन आहे हा अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस. इथं पण तुम्हाला एक्स बार डायरेक्ट मिळतो. ह्याला जर तुम्ही व्हर्टिकली कट केला असं तर सिमेट्रिकल आहे ते, पण हॉरिझॉन्टली कट केलं तर सिमेट्रिकल नाहीये. अनसिमेट्रिकल अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस, सिमेट्रिकल अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. हा म्हणजे एक्स बार तुम्हाला डायरेक्ट मिळणार. इथं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. A1 A2 X1 X2 केला तरी हेच आन्सर येणार आहे तुमचं, पण वेळ वाया जाणार, टाइम तुमचं जाणार, टाइम वेस्ट होणार. मग हे A1 A2 I1 Y2 Y बार हे तुम्हाला काढावं लागेल. आय सेक्शन करून जावा. चॅनल सेक्शन, चॅनल सेक्शन कुठला ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल असणार असा असेल तर हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती. हॉरिझॉन्टल हे बघा, इथं तुम्हाला डायरेक्ट कोण मिळणार? डायरेक्ट तुम्हाला मिळणार वाय बार. हे बघा, टोटल डेप्थ बाय एक्स बार तुम्हाला काढावं लागेल. हे जर चॅनल सेक्शन असा आडवा असेल तर तसं पण आपण घेतलेलं आहे, तसं सुद्धा आपण घेतलेलं आहे. तसं तुम्हाला होमवर्कला दिलेलं ते. हे बघा, असं असं चॅनल सेक्शन जर असेल, बरोबर ना? हा चॅनल सेक्शन, तर हे कुठल्या याच्या भोवती सिमेट्रिकल आहे? वाय ऍक्सिस भोवती. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार? एक्स बार. वाय बार तुम्हाला काढायला पाहिजे. समजतंय का? हा, कसं दिलंय चॅनल सेक्शन त्याच्यावर आहे. हा चॅनल सेक्शन जर तुम्ही बघितला तर हा कुठल्याच ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल नाही, कोणत्याच नाही. सर समजतं ना तुम्हाला, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल. तर कोणत्याच ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल नाहीये. त्यामुळे तुम्हाला इथं डायरेक्ट सगळंच कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आता जर तुम्ही सेंट्रॉइडचा बघितला, याचे फॉर्म्युले वेगळे आहेत. फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत का नाही दिले? 100% दिले असणार आहे. नाही, हे कटआउट सेक्शन आहे. कटआउट सेक्शनचा एक प्रॉब्लेम पडतो ना तुम्हाला पेपरला. हे व्हॉल्यूम नाही आहे, हे प्लेन फिगरच आहे. फक्त हे रेक्टँगल आहे आणि हे सेमी सर्कल आहे. सेमी सर्कलचा सीजी हा कॉम्पोजिट सेक्शन 4r/3π. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि कटआउट सेक्शन, हे बघा, हे असे कटआउट सेक्शनचे प्रॉब्लेम तुम्हाला पडतात. कटआउट सेक्शन एक पडणार, प्लेन फिगरचे 2 प्रॉब्लेम पडणार आणि व्हॉल्यूमचा एक प्रॉब्लेम पडणार. कटआउट सेक्शनचा एक, प्लेन फिगरचे 2 प्रॉब्लेम आणि व्हॉल्यूमचा एक 6 मार्कला पडणार 100%. ठीक आहे. व्हॉल्यूमचे जे आहेत कटआउटचं बघा, हे करून जावा. यावेळेस हे पडणार क्वार्टर सर्कल मधनं ट्रायंगल कट केलेला आहे. हे करून जावा. यावेळेस हे पडेल. हे पण मी तुम्हाला होमवर्कला दिलं. हे व्हॉल्यूमचे प्रॉब्लेम फॉर्म्युले आहेत. हे सिलेंडर आहे, कोन आहे, स्फिअर आहे, हेमिस्फिअर आहे, सॉलिड रेक्टँगल आहे, सॉलिड क्यूब आहे. बाकी मग आता व्हॉल्यूमचं एक असतं, तुम्हाला डायरेक्ट एक्स बार मिळतो, फक्त वाय बार तुम्हाला काढावा लागतो. सगळीकडे तुम्ही व्हॉल्यूमचे प्रॉब्लेम बघा, डायरेक्ट तुम्हाला वाय बार काढलेला आहे, पण एक्स बार तर तुम्हाला डायरेक्ट मिळतो. लिहिलं नाही का एक्स बार? काढले ना आपण. एक्स बार 3 सेंटीमीटर इथं लिहिलं, 6च्या हाफ 3 सेंटीमीटर. ओके, हे आपण एक्झॅक्टली इथं लिहिलेलं आहे. यावेळेस हा प्रॉब्लेम करून जावा. हा आणि हा यातलं कुठलं तर पडणार तुम्हाला.
व्हॉल्यूमला फिक्स करून जावा, हे तुम्हाला पडेल. आणि काय ठीक आहे, हे असे हे तर ऑलरेडी पडलेले आहे. मागचे दोन जे मी दाखवले ते करून जावा. कोणते? हा एक प्रॉब्लेम करून जावा आणि हा एक प्रॉब्लेम करून जावा. पडण्याचे चान्सेस आहेत. 6 मार्कला हे विचारलं जातं आणि अगदी सोपं आहे. फक्त फॉर्म्युले करायचे. हे जे फॉर्म्युले आहेत ना, हे कसं आहे माहिती आहे का, फॉर्म्युले पाठ असेल तरच तुम्ही सोडवू शकता. फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्ही सोडवू शकत नाही. ओके, ठीक आहे. सो ही पूर्ण रिव्हिजन आपली झालेली आहे. यातून पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा, त्याच्यावर आपण डिस्कशन करू. ओके, ठीक आहे. ऑल द बेस्ट.